हॅलो स्टुडंट्स, गुड इव्हनिंग. मी सबिया बेग आपल्या सर्वांचं आचार्य डिजिटल या चॅनलवरती स्वागत करते. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण कालपासून आचार्य डिजिटल सप्ताह स्टार्ट केलेला आहे आणि त्यामध्ये आपण मॅथ्स आणि सायन्सचे चॅप्टर्स पाहतोय. त्याच्यामध्ये आपण काल सायन्स पार्ट 2चा बायोलॉजीमधला आपण पहिला चॅप्टर हेरिडिटी अँड इव्होल्यूशन हा चॅप्टर आपण काल पाहिलेला होता. तर आज आपण आपला सिलेबसमधला दुसरा चॅप्टर म्हणजे जो आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. ओके, तर चला तर मग स्टार्ट करूयात आपला चॅप्टर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता सगळ्यात आधी यामध्ये आपण लाईफ प्रोसेसेसचा अर्थ काय आहे तिथून सुरुवात करूयात. लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय? अशा प्रोसेसेस विच आर नीडेड. ओके, लाईफ प्रोसेसेस म्हणजे कुठल्या प्रोसेसेस? अशा प्रोसेसेस ज्या आपल्याला लाईफमध्ये मस्ट आहेत. जर आपल्याला लाईफ कंटिन्यू करायची आहे तर या प्रोसेसेस शिवाय लाईफ कंटिन्यू होणार नाही. अशा प्रोसेसेसला आपण म्हणतो लाईफ प्रोसेसेस. ऑब्वियसली त्या कुठल्या असतील? रेस्पिरेशन, सर्क्युलेशन. रेस्पिरेशनमध्ये आपण ऑक्सिजन आत घेणार आहे. ओके, आणि त्या ऑक्सिजनचा उपयोग करणार आहे आपण घेतलेल्या फूडचं ऑक्सिडेशन करायला. त्याच्यामुळे आपल्याला फूडची गरज आहे. डायजेशन प्रोसेस आली. ओके, त्याच्यानंतर हे घेतलेलं फूड आपल्याला सेलपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्क्युलेटरी सिस्टीमची गरज आहे, सर्क्युलेशन प्रोसेसची गरज आहे. तर नंतर हे करताना सेल्समध्ये जे वेस्ट मटेरियल तयार झालं ते काढून टाकण्यासाठी आपल्याला एक्सक्रीशन प्रोसेसची गरज आहे. तर ह्या प्रोसेसेसशिवाय विचार करा, जर यातली एखादी कुठली प्रोसेस नाही झाली, ओके, तर काय होईल? तर आपले बॉडी जे आहे, इवन आपलीच काय, कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी ही काम करू शकणार नाही. म्हणून या प्रोसेसेसला आपण काय म्हणतो? द प्रोसेसेस विच आर व्हेरी मच नेसेसरी फॉर द लाईफ आर कॉल्ड ॲज लाईफ प्रोसेसेस. ओके, मग ह्याच्यामध्ये एक्झाम्पल जर विचारलं तर कुठलं आपण लिहू शकतो? जसं आपण न्यूट्रिशन, ओके, जी इन्व्हॉल्व होते, आपण डायजेशन या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करतो. ओके, नंतर आलं तुमचं रेस्पिरेशन, ज्याच्यातून आपण O2 आणि CO2चं एक्सचेंज करतो. सर्क्युलेशन, ज्याच्यामध्ये आपण ब्लड थ्रू घेतलेले न्यूट्रिएंट्स, इनहेल केलेला ऑक्सिजन सेल्सपर्यंत पोहोचवतो. आणि हे सगळं करताना तयार झालेला वेस्ट रिमूव्ह करण्याचे प्रोसेस एक्सक्रीशन. ठीक आहे, तर अशा काही प्रोसेसेसला आपण म्हणतो लाईफ प्रोसेसेस. आता या पार्ट 1 मध्ये आपण मेनली काय बघणार आहोत की आपल्या बॉडीला जी एनर्जीची जी गरज असते ती एनर्जी आपण कशी मिळवतो. ओके, बाहेरून कुठल्या फॉर्ममध्ये घेतो, बॉडीमध्ये घेतल्यानंतर त्या फॉर्मचा कुठल्या दुसऱ्या फॉर्ममध्ये त्याचा कन्व्हर्जन करतो. ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी आपल्याला या चॅप्टरच्या पहिल्या पार्टमध्ये आहे. आणि त्याच्यानंतरच्या पार्टमध्ये आपण स्टडी करणार आहोत सेल डिव्हिजन, जी सुद्धा एक महत्त्वाची प्रोसेस आहे बॉडीमध्ये. ओके, तर असं हा चॅप्टर 2 पार्टमध्ये डिव्हाइड झालेला आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण घेत असलेले वेगवेगळे न्यूट्रिएंट ज्याच्यातून आपण एनर्जी मिळवणार आहोत आणि त्या एनर्जीचा यूज कसा करणार आहोत ते पाहायचंय. आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत सेल डिव्हिजन. ओके, तर आत्ता आपण याच्यातला पहिला पार्ट की जो आहे आपल्याला टेक्स्टबुकनुसार आपल्याला दिलेला आहे की याच्यामध्ये पहिला पार्ट दिलेला आहे हाऊ वी ऑब्टेन द एनर्जी. ठीक आहे, तर याच्यासाठी एनर्जी प्रोडक्शन आणि एनर्जी ऑब्टेन, हाऊ वी ऑब्टेन, तर तो पार्ट आपण आत्ता पाहतोय. तर ह्याच्यामध्ये पहा, आता प्रश्न जेव्हा येतो एनर्जीचा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे एनर्जी लागते कशाला आपल्याला? ऑब्वियसली कुठलंही काम करायचं असेल तर आपल्याला एनर्जी लागते. मला आता ह्या बोर्डवर लिहिण्यासाठी सुद्धा मला एनर्जीची गरज आहे. कुठलीही प्रोसेस, इव्हन आपण झोपलेलं असताना आपल्याला असं वाटतं की आता काय आपण झोपलेले आहोत, आता काही एनर्जीची गरज नाही. तसं नाही आहे. आपण झोपलेले असताना सुद्धा जेव्हा आपण सेलमध्ये आपले सेल विश्रांती घेत नाहीत तर सेलमध्ये ज्या प्रोसेसेस चाललेल्या आहेत त्या प्रोसेसेस करण्यासाठी सुद्धा एनर्जीची गरज असते. ओके, तर ही एनर्जी आपण कुठून मिळवतो? एनर्जीचे सोर्सेस मेनली
मेनली दोन सोर्सेस आहेत बेटा. एक तर आपल्याला एनर्जी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नेहमी आपल्याला आवडणारं फूड येतं. ओके, पण एक लक्षात ठेवा, एनर्जी मिळवण्यासाठी फक्त फूडच महत्त्वाचं नाही आहे, तर त्या फूडपासून एनर्जी ॲक्च्युली जी आपण यूज करू शकतो त्या फॉर्ममध्ये मिळवण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची पण गरज आहे. ओके, तर ह्या दोन सोर्सेस थ्रू आपण आपल्याला लागणारी एनर्जी मिळवत असतो. मग आता हा जो फूड आहे, हा फूड आपण कोणकोणत्या फॉर्ममध्ये घेतो? दॅट फूड कॅन बी टेकन, 3 फॉर्ममध्ये आपण घेतो. मेनली हे 3 फॉर्म्स आहेत. कार्बोहायड्रेट्स, ओके, यांना आपण 3 टाईपचे न्यूट्रिएंट्स म्हणतो. सेकंड प्रोटीन्स, आणि नंतर आपण घेतो लिपिड्स. हे मेजर फॉर्म ऑफ फूड झालं. ओके, सोर्सेस झाले. पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे आपण वेगवेगळे विटॅमिन्स पण घेतो, वॉटर पण नेसेसरी आहे, फायबर्स कंटेंट पण नेसेसरी आहे, पण आपण नेहमी या 3चा मेजॉरिटीली विचार करतो. तर हे 3 जे फूड सोर्सेस आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, तर यांचं हे कशापासून मिळवणार? ओके, आपल्याला टेक्स्टबुकमध्ये काही पाठ कशाचा दिलेला आहे की कार्बोहायड्रेट्स आपण कशापासून मिळवतो, त्याच्यापासून किती एनर्जी मिळते, तर तो आपण पाठ आत्ता पाहणार आहोत. ओके, तर आता आपल्याला काय पाहायचं आहे आता की आपण कार्बोहायड्रेट्स हा आपण पहिल्यांदा पाहूयात, किंवा आपण याचे 3 ग्रुप करूयात. पहिला ग्रुप जो आपण घेतोय कार्बोहायड्रेट्स. आता पहा, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये या मी ज्या गोष्टी आत्ता इथं लिहितेय त्या 3 वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, तुम्ही जर चॅप्टर वाचलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला कार्बोहायड्रेट्सबद्दल दिलेलं आहे, नंतर कार्बोहायड्रेटचं सगळं संपल्यानंतर मग प्रोटीन्सचं दिलं आहे, आणि मग लिपिड्सचं दिलेलं आहे. तर मी इथं सुरुवातीलाच तुम्हाला ह्या 3हींचं पण इथं समराईज करून सांगणार आहे, जेणेकरून ज्याच्यावरती क्वेश्चन येतात तो पाठ तुम्हाला करायला सोपं पडेल. ओके, बघा आता आपण जेव्हा फूड घेतो तर फूडमध्ये जसं मी सांगितलं मेनली ह्या गोष्टी असतात. त्यात पण बघा विचार करा, आपण जास्त काय घेतो? कार्बोहायड्रेट्स घेतो. जेवण करताना जेवणामध्ये आपल्या कंपल्सरी एकतर चपाती असेल, भाकरी असेल किंवा भात असेल, बरोबर. भाज्या ह्या वेगवेगळ्या असू शकतात, आणि त्यात पण क्वांटिटी जर विचार केला तर आपण जास्त काय घेतो? चपाती भाकरी भात जास्त खातो आणि भाज्या ह्या कमी खातो, बरोबर आहे. आणि मग चपाती भाकरी भातामध्ये जास्त काय येतं? कार्बोहायड्रेट. मग त्याच्यामुळं आपण मेनली काय घेतो आपल्या बॉडीमध्ये? कार्बोहायड्रेट्स घेतो, त्याच्याबरोबरीने प्रोटीन्स, त्याच्याबरोबरीने लिपिड्स पण घेतो. ठीक आहे, लिपिड्स कसे घेतो? तुम्ही म्हणाल की सेपरेट मी तूप खात नाही, पण चपातीला तरी तेल लावतो, ते झालं आपल्या बॉडीमध्ये आलं लिपिड, किंवा चपातीला तुम्ही तूप लावला ते आलं आपल्या बॉडीमध्ये लिपिड्स. म्हणजे आपल्या जेवणामध्ये हे तिन्ही न्यूट्रिएंट्स हे असतातच. ओके, आता जर काही लोक जे डाएट वगैरे करतायत ते काय करतात? कार्बोहायड्रेट्स कमी करतात, प्रोटीन्स वाढवतात. ओके, तर हा फरक हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल व्हॅरी करतो, पण मेजॉरिटी पीपल आपण काय करतो? कार्बोहायड्रेट्स जास्त घेतो. ठीक आहे, तर कार्बोहायड्रेट्स घेतो म्हणजे आपण काय काय घेतो? कार्बोहायड्रेट्सचा सोर्स काय येईल? ह्या 3हींचा पण सोर्स काय असेल? कार्बोहायड्रेट्स कशातून मिळवतो? आत्ताच सांगितलं आपण, जसं पाहिलं आपण काही सिरियल्समधून आपण कार्बोहायड्रेट्स मिळवतो. ओके, ज्वार, बाजरा, राईस. नंतर आपण व्हेजिटेबल्समधून कार्बोहायड्रेट्स मिळवतो. आपल्याला वेगवेगळे सोर्सेस दिलेले आहेत. केन शुगर दिलेला आहे, त्याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. फ्रूट्समधून मिळतात. ओके, जॅगरी ज्याला आपण गुळ म्हणतो, त्याच्या थ्रू सुद्धा आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. तर याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. इव्हन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये मिल्क दिलेला आहे, मिल्कमधून सुद्धा काय म्हणलं आहे त्यांनी? मिल्कमधून सुद्धा आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. असे वेगवेगळे सोर्सेस. त्याच्यानंतर तुम्ही लहानपणापासून शिकत आलाय प्रोटीन्स कशापासून मिळतात. प्रोटीन म्हणलं की आपण मेनली काय लिहितो? मिल्क लिहितो. ओके, आता एका फूड आयटममध्ये पहा एकापेक्षा जास्त असू शकतात. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आता प्रोटीनचं सोर्सेस असं सेपरेटली दिलेलं नाही आहे.
ओके, पण आपल्याला माहिती असावं कारण आपण हे लहानपणी शिकलेलं असतो. नंतर आपण एग व्हाईट, एगचा जो व्हाईट पार्ट आहे हा पण आपण मेजर कन्सिडर करतो. ठीक आहे. नंतर आपण सोयाबीन, पल्सेस, वेगवेगळ्या डाळी ह्या प्रोटीनचे सोर्सेस आहेत. नंतर लिपिड्स कशातून मिळवतो आपण, जसं आत्ताच सांगितलं वेगवेगळे ऑइल जे आपण यूज करतो कुकिंगसाठी त्या ऑइलमधून. नंतर घी वापरतो आपण, तूप वापरतो. ओके, तर मेजॉरिटीली आपण याच्यातून मिळवतो. मग आता प्रश्न आपल्याला येतो की बाबा 1 ग्रॅम मी जर कार्बोहायड्रेट जर खाल्ले तर किती एनर्जी मिळते, आपल्याला दिलेलं आहे. ओके, तर एनर्जी किती मिळते 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे, 4 किलो कॅलरी पर ग्रॅम इतकी एनर्जी मिळते. प्रोटीन पासून पण सेम अमाऊंट आहे, 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. पण लिपिड्स पासून मात्र खूप जास्त आहे. किती आहे, 9 किलो कॅलरी पर ग्रॅम इतकी एनर्जी आपल्याला मिळते. ओके, पण ही एनर्जी कशी मिळते, ओके, ते आज आपण पाहणार आहोत नंतर. तर आत्ता आपण काय पाहतोय की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिडचे सोर्सेस काय आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येकाकडून किती एनर्जी मिळते. आता हे आपण जेव्हा खातो, चपाती खाल्ली तर त्याचा आधी डायजेशन प्रोसेसमध्ये डायजेशन होणार आणि नंतर त्याच्यापासून मेनली काय बनतं, ह्याच्यापासून कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला फायनली डायजेशन होऊन जो मोनोमर मिळतो किंवा जो फायनल प्रॉडक्ट मिळतो तो कोण असतो, मेजॉरिटीली ग्लुकोज असतो. ओके, प्रोटीन्स जेव्हा आपण आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये डायजेस्ट करतो तेव्हा आपल्याला फायनली काय मिळतं, ॲमिनो ॲसिड्स मिळतात. ओके, आणि लिपिड जेव्हा आपण डायजेस्ट करतो त्यावेळी आपल्याला फायनल प्रॉडक्ट मिळतो फॅटी ॲसिड्स अँड ग्लिसेरॉल. फॅटी ॲसिड अँड ग्लिसेरॉल. ठीक आहे, म्हणजे आपण हे खाल्ले, प्रोटीन्स डायजेस्ट केलं, डायजेशन नंतर तयार झाले अमिनो ॲसिड्स. लिपिड्स खाल्ले, डायजेस्ट केलं, डायजेशन नंतर तयार झाले फॅटी ॲसिड्स अँड ग्लिसेरॉल. आणि नंतर जेव्हा कार्बोहायड्रेट्स आपण खातो तेव्हा फायनली आपल्याला ग्लुकोज मिळतं. मिल्कमध्ये आपल्याला लॅक्टोज शुगर मिळते. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठला फूड आयटम घेतलेला आहे त्याच्यानुसार हे मोनोमर्स व्हॅरी पण करतात. म्हणजे मेजॉरिटी कोण मिळतं आपल्याला, ग्लुकोज. ओके, आता हे तयार झालेले आहेत, हे तिन्ही प्रॉडक्ट तयार झालेत आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये, गटमध्ये तयार झालेत. बरोबर. आता गटमधून आपल्याला कुठंपर्यंत न्यायचं आहे, त्यांना सेलपर्यंत न्यायचं आहे. कारण यूज कुठं करणार आहोत आपण, सेल विच इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ म्हणतो आपण. तर हे द्यायचं आहे कुणाला, आपल्याला बॉडीला द्यायचं आहे. म्हणजे कुणाला द्यायचं आहे, सेल्सला द्यायचं आहे. मग आता आपल्याला इंटेस्टाईनपासून जे हे सगळं डायजेशन आपलं कंप्लीट कुठं होतं बेटा, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतं कंप्लीट. ओके, तर स्मॉल इंटेस्टाईनमधून आपल्याला ते न्यायचं आहे आपल्या सेल्सपर्यंत न्यायचं आहे. मग ते कसं नेलं जातं, सो दिस ऑल थिंग्स हे कॅरी केले जातात आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमच्या थ्रू. ओके, तर सर्क्युलेटरी सिस्टीमच्या थ्रू कॅरी करताना ऑब्वियसली कशातून ते कॅरी होणार, ब्लडमधून. ओके, तर ब्लड थ्रू, ब्लड कशातून फ्लो होतं, ब्लड व्हेसल्स थ्रू. मग ब्लड व्हेसल्समधून जे ब्लड आहे त्या ब्लडच्या थ्रू हे सगळे जे डायजेशन झालेले शेवटी तयार झालेले प्रॉडक्ट्स कुठं पोहोचले, आपल्या सेल्सपर्यंत पोहोचले. येते लक्षामध्ये. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काम करताना ह्या सगळ्या सिस्टीम बघा, आता डायजेस्टिव्ह सिस्टीमने तिचं काम केलं, डायजेशन केलं. आता हे पुढं कुठं न्यायचं आहे आपल्याला, सेल्सपर्यंत न्यायचं आहे. त्याच्यासाठी दुसरी कुठली सिस्टीम आली, सर्क्युलेटरी सिस्टीम आली. ओके, मग सर्क्युलेटरी सिस्टीमने तिचं काम केलं, हे सगळं नेऊन पोहोचवलं सेल्सपर्यंत. आता सेल्समध्ये आपल्याला यांच्यापासून एनर्जी मिळवायची. मग परत तुम्हाला प्रश्न येईल, मग ग्लुकोज तर एनर्जीच आहे, अमिनो ॲसिडसुद्धा एनर्जीचा सोर्स आहे, परत कुठली एनर्जी. तर बघा, हे जे आहे हे तयार झालेले आहे तर हे पण एनर्जीचा सोर्स आहे. पण आपले सेल डायरेक्टली याला नाही यूज करू शकत. ओके, त्याच्यामुळं आपल्याला ह्यांना कन्व्हर्ट करावं लागतं अशा फॉर्ममध्ये की जो आपण यूज करू शकतो. बघा, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे खूप पैसे आले आहेत तर तुम्ही एखादं घर खरेदी केलं
किंवा समजा तुम्ही गोल्ड खरेदी केलं आणि मग तुम्ही जर का समजा भाजी खरेदी करायला गेलाय, ओके, तर भाजी खरेदी करताना तुम्ही त्या माणसाला, त्या भाजी विक्रेत्याला गोल्डची कॉईन नाही देत. आपण काय देतो? मनी करन्सी देतो, नोटा देतो किंवा कॉईन्स देतो. कारण गोल्ड हे त्यावेळेला युजेबल फॉर्म नाही आहे. येते लक्षामध्ये. तसंच सेलमध्ये ग्लुकोज डिरेक्टली, अमिनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स हे डायरेक्ट यूज नाही करत आपण काय करतो? यांच्यापासून जी एनर्जी, यांच्यात जी एनर्जी आहे ती वेगळ्या एका फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतो. आणि तो कुठला फॉर्म आहे? दॅट फॉर्म इज ATP. ओके, तर तो फॉर्म कुठला आहे बेटा? ATP, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. हा फॉर्म असा आहे, जसं आता मी सांगितलं, हा आपल्या सेलमधल्या नोटा आहेत. ओके, ज्या सेलमधली प्रत्येक ऑर्गॅनेली जेव्हा गरज आहे तेव्हा देऊन दुसऱ्या ऑर्गॅनेलीकडून काहीतरी घेते, असा ह्या ATPचा. म्हणून ATPला आपण काय म्हणतो? एनर्जी करन्सी आहे. ओके, ATP वी कॉल इट ॲज एनर्जी करन्सी. ठीक आहे. मग या सगळ्यांकडून आपण जी एनर्जी आहे, ह्यांची एनर्जी आहे ती कन्व्हर्ट कशात केली? ATPच्या फॉर्ममध्ये. आता ही कुठं केली आणि कशी केली? ओके, तर ते आपण आता पाहणार आहोत. पहा, आता याच्यामध्ये काय करणार आहे? हे कन्व्हर्जन जे आहे बघा कसं झालं. आपण फूड घेतलं, फूडचं कन्व्हर्जन मोनोमरमध्ये केलं, ते आले म्हणजे फूड पासूनचे फायनल प्रोडक्ट्स जे तयार झाले ते सर्क्युलेटरी सिस्टीमच्या थ्रू आले सेल्स पर्यंत. ओके, हे कशाच्या थ्रू आले? थ्रू सर्क्युलेटरी सिस्टीमच्या थ्रू आले. ओके, आता सर्क्युलेटरी सिस्टीमच्या थ्रू, ब्लड थ्रू जेव्हा सेल्समध्ये आले त्यावेळेला आता सेलमध्ये काय होणार आहे? हा असा आपला एक सेल काढूयात. आता आपल्याला माहिती आहे सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो. ओके, तर ह्या सेलमधला जो मायटोकॉन्ड्रिया आहे त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये बघा फूड काय आलं? इथं समजा हे ग्लुकोजचे मॉलिक्युल्स आले सेलमध्ये. ओके, मे बी समजा आपण आता हे असे अमिनो ॲसिड्स आले सेलमध्ये आले. ठीक आहे, फॅटी ॲसिड्स आले, ग्लिसेरॉल आला. तर ह्या सगळ्याचं कन्व्हर्जन आता काय होणार आहे? या सेलमध्ये जो मायटोकॉन्ड्रिया जो आहे त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये या प्रॉडक्ट्सपासून आपण काय बनवणार आहोत? ATPs बनवणार आहोत. ओके, तर आता हा काय म्हणला होता आपण? हा ग्लुकोज आहे. ठीक आहे, हा ग्लुकोज आहे. तर ह्या ग्लुकोजचं आपल्याला ग्लुकोजपासून ATP बनवण्यासाठी ग्लुकोजपासून काय बनवणार आहोत? ATP. कुठं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. इथं बनणार आहेत ATP. तर ही प्रोसेस करताना आधी आपल्याला ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करावं लागतं. ओके, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन कुठं करतोय? सेलमध्ये करतोय. तर ह्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करण्याची जी प्रोसेस आहे पहा काय करणार आहोत. आता पहा सेलमध्ये तर ग्लुकोज पण आलाय, अमिनो ॲसिड्स पण आलेत, फॅटी ॲसिड्स पण आलेत. पण आपण नेहमी म्हणताना सारखं काय म्हणतो? ग्लुकोज जो आला त्या ग्लुकोजचं पुढचं ब्रेकडाऊन असंच का म्हणतो? प्रोटीनचं होत नाही का? अमिनो ॲसिडचं पुढं होत नाही का? होतो. एक लक्षात घ्या, आपण पुढं एनर्जी मिळवण्यासाठी अमिनो ॲसिडचा पण उपयोग करणार आहे, फॅटी ॲसिडचा पण करणार आहे, म्हणजे प्रोटीनचा पण करणार आहे, लिपिडचा पण करणार आहे. पण मोस्ट फेवरेबल जो सबस्ट्रेट असतो तो कोण असतो? ग्लुकोज. आठवत आहे का तुम्हाला? ग्लुकॉन डी, इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी. चक्कर यायला लागली की लगेच आपण ग्लुकॉन डी म्हणतो. ओके, कारण इमिडिएट सोर्स ऑफ एनर्जी म्हणून आपण कुणाचा यूज करतो? कार्बोहायड्रेटचा. ग्लुकोज काय आहे? वन ऑफ द कार्बोहायड्रेट आहे. तर इमिडिएट सोर्स ऑफ एनर्जी म्हणून आपण कार्बोहायड्रेट्सचा यूज करतो. ओके, प्रोटीनचा कधी करणार? जर समजा तुम्ही फास्टिंग केलंय, उपवास केलाय, दिवसभर काही खाल्लेलं नाहीये, किंवा तुम्ही समजा हे फास्टिंग तुमचं कंटिन्यू चाललेलं आहे, समजा एक 8-10 दिवसासाठी केलेलं आहे, म्हणजे ठराविक वेळेला खाताय नंतर खात नाहीये, किंवा समजा उपासमार झालेली आहे, मिळालंच नाही अन्न खायला, तर त्या केसमध्ये काय होतं आपल्या बॉडीमध्ये? आधी सगळ्यात आवडता सोर्स कोण आहे? इमिडिएट मिळणारा, इमिडिएट यूज केला जाणारा कार्बोहायड्रेट. पण आता बॉडीमधले कार्बोहायड्रेट तर संपले.
मग बॉडी कुणाचा यूज करते बघा, त्याच्यानंतर बॉडी एनर्जी मिळवण्यासाठी यूज करते लिपिड्सचा, लक्षात घ्या, लिपिड्सचा करते. आणि मग सगळ्यात शेवटी आपली बॉडी यूज करते प्रोटीन्सचा. ओके, सगळ्यात शेवटी का बरं प्रोटीनचा? कारण प्रोटीन हे आपले बिल्डिंग ब्लॉक ऑफ बॉडी आहेत. कारण प्रोटीन जर आपण म्हणजे यूज करायला लागलो जे काही बॉडीमध्ये आहे, तर आपले सेलचा स्ट्रक्चर हा सगळा तिथं डिस्ट्रॉय व्हायला लागेल. बॉडीचे ऑर्गन हे व्यवस्थित त्यांचं जे स्ट्रक्चर आहे तेच बिघडायला लागेल बेटा. त्याच्यामुळं आपण काय म्हणतो प्रोटीनला? बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ बॉडी म्हणतो. तर त्यांचा अगदी सगळ्यात शेवटी की जेव्हा आता काही पर्यायच नाही आहे त्यावेळेला आपण प्रोटीनपासून एनर्जी मिळवतो. ओके, त्याच्यामुळे आपण नेहमी जेव्हा हे ऑक्सिडेशनचं वगैरे आपण जेव्हा स्टडी करतो त्याचं कुठं काय लिहितो आपण? कार्बोहायड्रेट्सचं ऑक्सिडेशन. ओके, तर आता ह्या ग्लुकोजचं किंवा कार्बोहायड्रेट्सचं आपण काय करतोय? ऑक्सिडेशन करतोय. आपण करतोय ऑक्सिडेशन. यालाच तुम्ही ब्रेकडाऊन पण म्हणू शकता. यालाच आपण ब्रेकडाऊन ऑक्सिडेशन करतोय. म्हणजे काय करतोय? ग्लुकोज मधले जे बॉन्ड्स आहेत, ग्लुकोजचं स्ट्रक्चर काय आहे बेटा? ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. म्हणजे ग्लुकोजमध्ये कार्बन किती आहेत? 6, हायड्रोजन 12, ऑक्सिजन 6. तर आता हा कार्बन आणि हायड्रोजन मधला जो बॉन्ड आहे तो आपण ब्रेक करत जातो. ओके, ऑक्सिडेशन करतोय म्हणजे काय करतोय? ब्रेकडाऊन करतोय. ब्रेकडाऊन करताना काय ब्रेक करतोय? ह्याच्यातला बॉन्ड ब्रेक करतोय. कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक करतो आणि तिथं ऑक्सिजनला जोडतो. ओके, आता ऑक्सिडेशन तुम्ही केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलेलं असेल. ऑक्सिडेशन 2 वेनी आपण डिफाईन करू शकतो. इदर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, तर इथं आपण काय करतोय? ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करतो किंवा त्याचं ब्रेकडाऊन करतो, म्हणजे त्यातले बॉन्ड ब्रेक करतो. बॉन्ड जेव्हा ब्रेक होतात बेटा, एनर्जी रिलीज होते. ओके, तर ह्या ब्रेकडाऊनमध्ये तुम्हाला शेवटी काय मिळणार आहे? एनर्जी मिळणार आहे. ठीक आहे, पण हा जो ब्रेकडाऊन आहे तो एका स्टेपमध्ये नाही केला जात, स्टेप बाय स्टेप, हळूहळू. ओके, म्हणजे आधी ग्लुकोजचं कन्व्हर्जन दुसऱ्या एका प्रॉडक्टमध्ये, मग तिसऱ्यामध्ये. अशा पद्धतीनं ह्या ग्लुकोजचं जे आपण ऑक्सिडेशन करतो स्टेप बाय स्टेप, त्याच प्रोसेसला, आणि हे कुठं करतोय? सेलमध्ये करतोय. म्हणून ह्या प्रोसेसला, ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण काय नाव देतो बेटा? धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन. धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज, ही जी प्रोसेस आहे हिला आपण म्हणतो सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे बघा, आपण घेतलेल्या फूडपासूनची एनर्जी आपण ॲक्च्युली कुठं मिळवतोय? आपण मिळवतोय बाय सेल्युलर रेस्पिरेशन करून, म्हणजे रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये ती एनर्जी मिळवतोय. ठीक आहे, आता म्हणून आपल्याला इथं थोडासा पार्ट आपल्याला आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमचा पण दिलेला आहे. ठीक आहे, तर आपण एनर्जी कुठं मिळवतोय? बाय रेस्पिरेशन. तर हे जे रेस्पिरेशन आहे ते बॉडीमध्ये बेटा 2 लेवलला होतं. ओके, हे जे रेस्पिरेशन आहे हे बॉडीमध्ये 2 लेवलला होतं. ओके, कुठल्या 2 लेवलला होतं ते पाहूयात आपण. ओके, आता कुठल्या 2 लेवलला होतं बघा? रेस्पिरेशन बॉडीमध्ये 2 लेवलला होतंय. 2 लेवल्स. कुठलं लेवल? एक आहे बॉडी लेवल आणि एक आहे सेल लेवल, सेल्युलर लेवल. ओके, आता बॉडी लेवल म्हणजे काय? एक्सचेंज, ज्याच्यामध्ये आपण काय करतो? एक्सचेंज करतो. कशा कशाचं माहिती आहे आपल्याला? O2 घेतो, CO2 देतो. एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2 कुणाकुणामध्ये? बॉडीमध्ये आणि एन्व्हायरमेंटमध्ये. याला आपण काय म्हणतो? हे रेस्पिरेशन झालं बॉडी लेवलचं. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय करतो? एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2 बिटवीन काय? बॉडी अँड एन्व्हायरमेंट, ॲटमॉस्फिअर. आणि सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय? आत्ताच पाहिलं. सेल्युलर रेस्पिरेशन सेलमध्ये होते. त्याच्यात काय करतो? घेतलेला जो आपला जो रॉ मटेरियल आहे तो कार्बोहायड्रेट मेनली कन्सिडर करतो, त्याचं ऑक्सिडेशन करतो, एनर्जी मिळवतो. दॅट इज कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, तर हे सेल्युलर रेस्पिरेशन करण्यासाठी जी सिस्टीम आहे
त्या सिस्टीमची तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे बेटा, त्या सिस्टीमची तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे. हे पहा. ओके, तर म्हणून आपल्याला इथं सिस्टीम ही कुठली सिस्टीम आहे बेटा? रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. तर आता ह्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये याला तुम्हाला लेबलिंगसाठी ही डायग्राम विचारली जाऊ शकते. ओके, तर हा पहिला पार्ट काय येणार आहे तुमचा? नेझल कॅव्हिटी. ओके, तर हा काय येईल तुमचा? नेझल कॅव्हिटी किंवा नेझल चेंबर तुम्ही म्हणू शकता याला. ठीक आहे, नंतर ही माउथ कॅव्हिटी आली. ओके, नंतर इथं बघा, आता इथं लॅरिंग्स असतो आणि लॅरिंग्सच्या खाली हा जो आहे त्याला आपण विंड पाईप म्हणतो किंवा ट्रकिया म्हणतो, हा जो पार्ट आहे. ओके, हे बघा इथं हा जो दाखवलाय हा आहे लॅरिंग्स. साऊंड बॉक्स हा काय आहे बेटा? दिस इज लॅरिंग्स, म्हणजे तो आहे साऊंड बॉक्स. हा साऊंड बॉक्सच्या खाली तुम्हाला हे येते, इथं खाली येते ट्रकिया किंवा त्यालाच आपण विंड पाईप म्हणतो. हा ट्रकिया किंवा विंड पाईप आला. त्याच्यानंतर ट्रकिया इथं डिव्हाइड झाला. ओके, तर हे ट्रकिया डिव्हाइड झाला, त्याच्या ब्रांचेसला आपण काय म्हणतो? आता हा जो आहे हा मेन आहे ब्रॉन्काय आणि हे असतात ब्रॉन्किओल्स. त्याच्या खाली जे आलेत त्यांना आपण म्हणतो ब्रॉन्किओल्स. लेबलिंगसाठी विचारलं जाऊ शकतं. मग आपला मेन ऑर्गन जो रेस्पिरेशनचा आहे दॅट इज लंग. ओके, लंगच्या खाली इथं जी आपल्या बॉडीची थोरॅसिक कॅव्हिटी, हा वरचा पार्ट काय आहे? थोरॅसिक कॅव्हिटी आहे, जो कशामुळं सेपरेट झालाय? हे जे पार्टिशन आहे, हे जे तुम्हाला असं डोम शेप स्ट्रक्चर जे दिसतंय. ओके, हे जे डोम शेप स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसतंय, ह्या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण? ओके, दिस स्ट्रक्चर, ह्या स्ट्रक्चरला काय म्हणतो? दिस इज डायफ्रॅम. काही जण त्याला डायाफ्रॅम असं पण प्रोनाऊन्स करतात. डायफ्रॅम आहे हा. लेबलिंगसाठी विचारतात, पार्टिशन आहे. नंतर हे बघा, हे हा जो पार्ट आहे हा इथं आलेला पार्ट आहे ब्रॉन्किओल. आता हे ब्रॉन्कियल एंड होत आहेत. इथं बघा द्राक्षांसारखे जे गुच्छ दिसत आहेत, तर हे काय असतात बेटा? अल्व्हिओलाय. हे काय आहेत? अल्व्हिओलाय. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला ही काय आहे? आपली रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. ह्या रेस्पिरेटरी सिस्टीमचा आपण एनर्जीमध्ये कसा उपयोग कशासाठी करणार आहे? जे आपण O2 जी एअर इनहेल करणार आहोत त्याच्यातून येणार आहे O2. ओके, ऑक्सिजन. तो ऑक्सिजन ह्या अल्व्हिओलायपर्यंत गेला आणि मग ह्या अल्व्हिओलायमधून हे पहा, अल्व्हिओलायला खूप सारे ब्लड व्हेसल्स आहेत. हे जे दिसत आहेत हे ब्लड व्हेसल्स आहेत. ह्या ब्लड व्हेसल्सच्या थ्रू तो ऑक्सिजन कुठं येईल? सेलमध्ये येईल. येते लक्षात? म्हणजे सेलमध्ये काय काय आलं? ऑक्सिजन पण आला, जो आपण रेस्पिरेटरी सिस्टीमच्या थ्रू घेतला होता, आणि डायजेस्टिव्ह सिस्टीममधून डायजेस्ट केलेले आपले फायनल प्रॉडक्टसुद्धा आलेले आहेत. ओके, तर हे असं आपलं असतं रेस्पिरेशन प्रोसेस. ही डायग्रॅम आहे. ठीक आहे, आता ह्याच्या नंतर आपल्याला पाहायचं आहे की रेस्पिरेशनचे जे टाईप्स असतात बेटा. आता ही जी रेस्पिरेशन आहे ते 2 टाईपचं आहे. रेस्पिरेशन इज ऑफ 2 टाईप्स. कुठलं कुठलं? एरोबिक, एरोबिक अँड अनएरोबिक. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? विच इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आपल्याला टेक्स्टबुकमध्ये काय दिलंय? विथ ऑक्सिजन. असं रेस्पिरेशन जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होतं. आणि इथं काय? इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. दॅट इज अनएरोबिक रेस्पिरेशन. इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, तर हा काय? इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. मग एरोबिक रेस्पिरेशन जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होतं त्याच्यामध्ये 3 स्टेप्स येतात बेटा. इट इन्व्हॉल्व्स 3 स्टेप्स. कुठल्या कुठल्या? पहिली आहे ग्लायकोलिसिस, दुसरी आहे क्रेब्स सायकल. ओके, आणि तिसरी जी आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ETC. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन हे 2 स्टेप्समध्ये होतं. कुठल्या कुठल्या आहेत? पहिली ग्लायकोलिसिस, जी पहा एरोबिकमध्ये पण आहे, ग्लायकोलिसिस. आणि दुसरी आहे
फर्मेंटेशन, ही आहे फर्मेंटेशन. ओके, ह्याच्यामध्ये 3 स्टेप, ह्याच्यामध्ये 2 स्टेप. आता ह्या प्रोसेसमध्ये ग्लुकोजचं जे ऑक्सिडेशन जे आहे ना बेटा, म्हणजे जे ब्रेकडाऊन आहे तो कंप्लीट होतो, सगळे बॉन्ड त्यातले ब्रेक होतात. म्हणजे इथं काय आहे, कंप्लीट ऑक्सिडेशन, कंप्लीट ऑक्सिडेशन. आणि अनएरोबिक मध्ये काय होतं, काही बॉन्ड तसेच राहतात, सगळेच्या सगळे बॉन्ड ब्रेक होत नाहीत. म्हणजे हे इनकम्प्लीट ऑक्सिडेशन म्हणा किंवा इनकम्प्लीट ब्रेकडाऊन म्हणा. तर ह्याच्यामध्ये होतं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन. बघा मगाशी मी काय सांगितलं की हा जो आपला C6H12O6 जो ग्लुकोज आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, कार्बन आणि हायड्रोजन मधले बॉन्ड ब्रेक करतो. ठीक आहे, तर 6 कार्बन जोडले गेलेत हायड्रोजनला, 6 बॉन्ड असतील. एक बॉन्ड ब्रेक केला, काही एनर्जी रिलीज झाली, दुसरा ब्रेक केला, काही रिलीज झाली. तसं जर सगळे बॉन्ड ब्रेक केले तर जेवढी एनर्जी आहे ती सगळी रिलीज होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे जर इथं कंप्लीट ऑक्सिडेशन होते म्हणजे कंप्लीट ब्रेकडाऊन जर होत असेल, ऑब्वियसली इथं काय होणार आहे, मोर एनर्जी रिलीज होणार आहे. हियर यू गेट मोर एनर्जी. आता इथं काय इनकम्प्लीट आहे म्हणजे काही बॉन्ड तसेच राहिलेत, सगळेच्या सगळे ब्रेक नाही झाले. सो ऑब्वियसली इथं तुम्हाला लेस एनर्जी मिळणार आहे, लेस एनर्जी मिळणार आहे. ओके, मग आता हा एरोबिक रेस्पिरेशन कुणामध्ये होतं, सगळ्या हायर प्लांट्स, हायर ॲनिमल्स, ठीक आहे, हायर ऑर्गॅनिझम्समध्ये. आणि इव्हन तुमचे काही बॅक्टेरियासुद्धा एरोबिक आहेत, काही बॅक्टेरिया अनएरोबिक आहेत. ओके, तर त्यांच्यामध्ये होतं एरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक काही बॅक्टेरिया. ओके, नंतर तुम्हाला ईस्टमध्ये सुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन मिळू शकतं. आता हे जे आहे एरोबिक, आता एरोबिक म्हणलं तर आपल्या डोक्यात काय हायर आहे, टॉप लेवलचं हायर ऑर्गॅनिझममध्ये. पण हायर ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा काही काही वेळेला अनएरोबिक रेस्पिरेशन होतं, अनएरोबिक होतं हायरमध्ये. कधी, बघा तुम्ही खूप एक्सरसाइज करताय, ठीक आहे, तर ह्याचे एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. एक PYQ आहे की हायर ऑर्गॅनिझम्स ऑल्सो शो अनएरोबिक रेस्पिरेशन. तर आपल्याला ते जस्टिफाय करायचे. तर कसं जस्टिफाय करणार की हायर ऑर्गॅनिझममध्ये कॉमन आहे एरोबिक रेस्पिरेशन, ते करतात. पण जेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे त्यावेळेला हायरसुद्धा काय दाखवतात, अनएरोबिक. ओके, जसं फॉर एक्झाम्पल हे अनएरोबिक हायर ऑर्गॅनिझम्समध्ये कधी, जेव्हा कुठल्या कंडिशनमध्ये लॅक ऑफ ऑक्सिजन आहे किंवा ऑक्सिजन इनसफिशियंट आहे, लॅक ऑफ O2. कधी होतं, कधी एक्सपिरियन्स घेतलाय का, एक्सरसाइज केल्यानंतर आपण जेव्हा एक्सरसाइज करतो त्यावेळेला आपल्या बॉडीमधला जेवढा ग्लुकोज आहे तेवढा यूज करून टाकतो. ओके, त्यावेळेस आपल्याला एनर्जीची जास्त गरज असते, फास्ट ग्लुकोजचा यूज झाला, मग बॉडीमधला ग्लुकोज आता संपला. ओके, तर त्यावेळेला आणि नंतर ऑक्सिजन पण जेवढं होतं ते पण तुम्ही यूज करून टाकलं, मग आता ऑक्सिजन पण तिथं बॉडीला हळूहळू कमी पडायला लागलं. त्या कंडिशनमध्ये आपले मसल्स जे आहेत ह्या लॅक ऑफ ऑक्सिजनच्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये मसल्स काय करायला लागतात, अनएरोबिक रेस्पिरेशन करायला लागतात. ओके, कारण आता मसलला एनर्जी मिळवायची आहे कुठून तरी, पण आता त्याच्यासाठी ते काय करतात, आता ऑक्सिजन तर तिथं कमी पडतोय तर ते अनएरोबिक रेस्पिरेशन करायला लागतात. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन्समधून मसल्समध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतो. ओके, आणि तो तिथं जमा व्हायला लागतो, लॅक्टिक ॲसिड जमा व्हायला लागतो. आणि मग ऑब्वियसली बघा हे जे लॅक्टिक ॲसिड तयार होणं म्हणजे एक अनएरोबिक प्रोसेस आहे, कमी एनर्जी मिळणार आहे. ओके, आणि लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट झाला की आपल्याला क्रॅम्प्स पण येतात. म्हणून जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा देन वी फील टायर्ड. एक PYQ आहे बेटा, वी फील टायर्ड आफ्टर एक्सरसाइज. का टायर्ड फील करतो, कारण आपण त्यावेळेला ग्लुकोज जो होता तो पण मॅक्झिमम यूज केला आहे बॉडीमध्ये, आणि तो यूज करण्यासाठी जेवढा ऑक्सिजन जो होता तो आपण भरपूर यूज केला आहे. आता ऑक्सिजन कमी पडायला लागलं, त्या कंडिशनमध्ये मसल्स आता अनएरोबिक रेस्पिरेशन करायला लागल्या, लॅक्टिक ॲसिड जमा झाला आणि त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं तिथं टायर्डनेस येतं. मसल पटपट कॉन्ट्रॅक्ट नाही करू शकत, तेवढं कॉन्ट्रॅक्ट करायला तेवढी एनर्जी त्यांच्याकडे नाही आहे.
ओके, तर आणखीन एक दुसरं एक्झाम्पल दिलं बेटा तुम्हाला. हायर ऑर्गॅनिझम जे अनएरोबिक रेस्पिरेशन करतात, कुठलं माहिती? सीड जर्मिनेट करताना. ओके, एक दुसरं एक्झाम्पल कुठलं आपल्याला घेता येईल? सीड जेव्हा जर्मिनेट करतायत बघा. हे कुठले एक्झाम्पल देते मी तुम्हाला बेटा? की बघा, अनएरोबिक रेस्पिरेशन स्पेशली लिहून ठेवा. अनएरोबिक रेस्पिरेशन कुणामध्ये? हायरमध्ये, इन हायर ऑर्गॅनिझममध्ये. ह्याचे दोन एक्झाम्पल्स. इन हायर ऑर्गॅनिझम्स दोन एक्झाम्पल. कधी? इन मसल्स. मसल्समध्ये कधी? ड्युरिंग व्हिगरस एक्सरसाइज. खूप जास्त एक्सरसाइज करताय तुम्ही, व्हिगरस एक्सरसाइजच्या वेळेला. ओके, मग ह्याच्यात काय तयार होतं म्हटलं? लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट होतं. लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट झाला की मग आपल्याला तिथं थोडंसं क्रॅम्प वगैरे पण येऊ शकतात. आणि दुसरं कुठलं दिलेलं आहे? सीड जर्मिनेशनच्या वेळेला. आता कधी? सीड जर्मिनेशनच्या वेळेला. समजा आता आपल्याला माहिती आहे जर्मिनेट करण्यासाठी आपण पाणी टाकतो, पण जर जमिनीवरती पाणी जर साचलेलं असेल, म्हणजे ती जी सॉईल आहे त्या सॉईलवरती पाणी साचलेलं आहे, तर त्यावेळेला जी जमिनीखाली जी आपण जी सीड लावली आहे तिला ऑक्सिजन खूप कमी मिळतो. ओके, बिकॉज द सॉइल इज कवर्ड बाय वॉटर. तर कधी? सीड जर्मिनेशन. कधी? व्हेन सॉइल इज कवर्ड बाय वॉटर लेयर, त्यावेळेला. ओके, त्यावेळेला. ठीक आहे, तर त्यावेळेस केसमध्ये सीड अनएरोबिक रेस्पिरेशन करायला लागते. ओके, तर हा इथंपर्यंतचा पार्ट आहे. आता आपण काय बघणार आहोत? आता हे अनएरोबिक रेस्पिरेशन आणि एरोबिक रेस्पिरेशन जे आपण मगाशी पाहिलं, तर ते आपण आता डिटेलमध्ये पाहायचे. एरोबिकमध्ये आपण मगाशी काय म्हणलं? की एरोबिक रेस्पिरेशन हॅज, काय म्हणलं होतं? एरोबिक रेस्पिरेशनमध्ये 3 स्टेप्स आहेत म्हणलं होतं आपण. तर आता आपण पाहतोय एरोबिक रेस्पिरेशन. फर्स्ट वी आर गोइंग टू सी एरोबिक. तर एरोबिक रेस्पिरेशन मधल्या 3 स्टेप्स पाहूयात. कुठल्या आहेत? पहिली स्टेप पाहूयात बेटा आधी. पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस. पहिली स्टेप काय आहे? ग्लायकोलिसिस. बघा, लायसिसचा अर्थ असतो बेटा ब्रेकडाऊन. हे लिहून ठेवा कारण तुम्हाला हे खूप वेळेला येतं. लायसिसचा अर्थ आहे ब्रेकडाऊन. कुणाचं ब्रेकडाऊन करणार आहोत? ग्लुकोजचं. म्हणून ह्याचं नाव दिलं ग्लायकोलिसिस. म्हणजे ग्लायकोलिसिस काय आहे? प्रोसेस ऑफ ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. ठीक आहे, ग्लायकोलिसिस कुठं होतं? हे ग्लायकोलिसिस टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये होतं. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा, ग्लायकोलिसिस ही अशी प्रोसेस आहे जी एरोबिकमध्ये पण होते, अनएरोबिक ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा होते. कॉमन प्रोसेस आहे बेटा दोघांमध्ये. ठीक आहे, तर ही इन प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स, दोघांमध्ये. इन प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स. ह्याला म्हणजे ही एकतर ऑक्सिजनवरती डिपेंड नाही आहे, त्याच्यामुळे एरोबिक ऑर्गॅनिझममध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे तरी पण ती होणार आहे, अनएरोबिकमध्ये ऑक्सिजन नाही आहे तरी पण ती होणार आहे. सो इट कॅन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, ही प्रोसेस शोधून काढली 3 सायंटिस्टनी, ज्यांचं नाव आहे एमडेन, मेयरहॉफ अँड देन पार्नास. ओके, तर ह्या 3 सायंटिस्टनी हा पाथवे शोधल्यामुळं ग्लायकोलिसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज EMP पाथवे. E फॉर एमडेन, M फॉर मेयरहॉफ, P फॉर पार्नास. ठीक आहे, आता ही जी प्रोसेस आहे ती मल्टी स्टेप आहे बेटा. खूप सारे स्टेप्स आहेत, 10 स्टेप्स असतात. तर हे सगळे 10 स्टेप्स जे एवढे काही एन्झाईम्स लागतात, हा सगळा डिटेल स्टडी तुम्हाला 11th आहे बायोलॉजीमध्ये. आत्ता इथं तुम्हाला जस्ट काय स्टडी करायचं आहे की ग्लायकोलिसिस म्हणजे काय आहे? ब्रेकडाऊन आहे. कुणाचं? ग्लुकोजचं. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन शेवटी तुम्हाला काय मिळतंय? शेवटी यू आर गेटिंग पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिड मलाच आणखीन काय म्हणतो आपण? पायरुवेट.
ओके. इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम्स, इथं वेगळे वेगळे एन्झाईम्स येतात बेटा, वेगळे वेगळे एन्झाईम्स आहेत, 10 स्टेप्स आहेत आणि तुम्हाला मिळतो पायरुव्हिक ॲसिड. हा फायनल प्रॉडक्ट आहे ग्लायकोलिसिसचा. ओके. तर इथं ग्लायकोलिसिसमध्ये काय होतंय, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन किती पायरुव्हिक ॲसिड तयार होतात, 2 पायरुव्हिक ॲसिड तयार होतात. ठीक आहे. याच्या बरोबरीने काय तयार होतंय तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला इथं तयार होतं NaDH2. NaDH2 तयार होतो. आता NaDH2 म्हणजे काय बघा, NADचा फुल फॉर्म आहे NaDH2, याचा फुल फॉर्म काय, निकोटीन अमाइड. याचा फुल फॉर्म काय, निकोटीन अमाइड डायन्यूक्लियोटाइड. डायन्यूक्लियोटाइड H2 हायड्रॉक्साइड, डायन्यूक्लियोटाइड हायड्रॉक्साइड. ओके. तर हे पण तयार होतं. ओके. म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होताना मेन हा प्रॉडक्ट तयार झाला आणि त्याच्यासोबत NaDH2 पण तयार होतो आणि ऑब्व्हियसली तुम्हाला काही एनर्जी मिळणार आहे. इवन याच्यामध्ये ATPs पण तयार होतात, ATP तयार होतात. ओके. तर हे तुम्हाला हे इक्वेशन विचारलं जाऊ शकतं की बाबा ग्लायकोलिसिस झाल्यावर ग्लुकोजपासून बनला पायरुव्हिक ॲसिड, त्याच्यासोबत बनतात NaDH2. आता हा जो NaDH2 आहे, निकोटीनामाइड डायन्यूक्लियोटाइड हायड्रॉक्साइड, हा यूज केला जातो ETC मध्ये. ओके. ETC मध्ये हा यूज केला जातो. ओके. तर हे झाली आपली पहिली स्टेप. ग्लायकोलिसिस कुठं होते, सायटोप्लाझममध्ये होते. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण जी नेक्स्ट स्टेप आहे, ही ग्लायकोलिसिस कॉमन स्टेप आहे. ग्लायकोलिसिस नंतर जी सेकंड स्टेप आहे पहा, आपण पाहतोय एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन ह्याच्यातली पहिली प्रोसेस कुठली आहे ग्लायकोलिसिसची. ठीक आहे. ही आहे ग्लायकोलिसिसची. आता ग्लायकोलिसिस नंतर तुम्हाला येणार आहे क्रेब्स सायकल. ग्लायकोलिसिस नंतर सेकंड काय येते बेटा, सेकंड इज क्रेब्स सायकल. सेकंड इज क्रेब्स सायकल. ठीक आहे. क्रेब्स सायकल काय बघा, क्रेब्स सायकलला क्रेब्स सायकल असं नाव का दिलं, कारण ही डिस्कवर कुणी केली, ही इन्व्हेंट कुणी केली, सायंटिस्ट हॅन्स क्रेब यांनी ही डिस्कवर केली, म्हणून ह्याला नाव दिलं गेलं क्रेब्स सायकल. या सायकलला दुसरं पण एक नाव आहे, ऑल्सो कॉल्ड ॲज ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल. ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल. कारण ह्या सायकलमध्ये बघा, सायकल आहे, एक लक्षात ठेवा, ही सायकल आहे. मगाशी आपण जे ग्लायकोलिसिस पाहिलं ना, ग्लायकोलिसिस सायकल नाही आहे. ग्लायकोलिसिसमध्ये कसं होतं पहा, ग्लुकोजपासून इथं एक मध्ये प्रॉडक्ट तयार होतो, त्याला ग्लुकोज 6 फॉस्फेट म्हणतात. असे बेटा खूप सारे प्रॉडक्ट तयार होतात. असे होऊन 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 तुम्हाला शेवटी इथं तयार होतो तुमचा पायरुवेट. 10 स्टेप्स होतात. पण ही असा एक पाथवे, कॅस्केड पाथवे म्हणतात ह्याला. कॅस्केड पाथवे म्हणजे एकानंतर एक होतं आणि शेवटचा प्रॉडक्ट परत पहिल्यामध्ये कन्वर्ट होत नाही, अशा पाथवेला आपण म्हणतो कॅस्केड पाथवे. आणि दुसरं आहे सायकल. सायकल म्हणजे काय होणार आहे, एक प्रॉडक्ट समजा Aचं कन्वर्जन झालं B मध्ये, Bचं झालं C मध्ये, Cचं झालं D मध्ये आणि D परत कन्वर्ट होतो A मध्ये. ह्याला आपण म्हणतो सायक्लिक पाथवे सायकल. ठीक आहे. तर ही अशी सायकल कुणी शोधली, ही शोधली कुणी, हॅन्स क्रेबनी, म्हणून ह्याला नाव दिलं क्रेब्स सायकल. आता ह्या सायकलमध्ये जो पहिला प्रॉडक्ट जो तयार होतोय त्याच्यामध्ये 3 कार्बोक्झिलिक ग्रुप आहेत, 3 कार्बोक्झिलिक ग्रुप आहेत, म्हणून त्या सायकलला ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल किंवा ह्यालाच कार्बोक्झिलिक C ॲसिड A याला TCA सायकल असंही म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज TCA सायकल. ठीक आहे. ह्याला काय म्हणतात, TCA सायकल. एवढं लक्षात आलं बेटा. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज TCA सायकल. आता ही सायकल कुठं होते, धिस सायकल टेक्स प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया. आता
ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये ही प्रोसेस होती, ही सायकल होती. पण मग ह्या सायकल आहे तर पहिला कुठला तरी प्रॉडक्ट पाहिजे. तर तो पहिला प्रॉडक्ट कोण आहे याच्यामध्ये, कोण ह्या सायकलमध्ये पहिल्यांदा भाग घेतोय, तर आपला हा जो पायरुवेट इथं तयार झाला होता कुठल्या प्रोसेसनी, ग्लायकोलिसिसनी. तर ह्या पायरुवेटचं काय होतं, ग्लायकोलिसिसनी जो तयार झाला होता पायरुवेट, त्या पायरुवेटचं कन्व्हर्जन होतं एका दुसऱ्या प्रॉडक्टमध्ये ज्याचं नाव आहे ॲसिटिल कोएन्झाइम ए. ओके, ह्याच्यापासून काय तयार होतं, ॲसिटिल कोएन्झाइम ए. हा ॲसिटिल कोएन्झाइम ए एंटर करतो ह्या क्रेब्स सायकलमध्ये. तर ही जी प्रोसेस आहे ना बेटा, ही मधली स्टेप आहे, ह्याला इंटरमिडिएट स्टेप म्हणतात. कुणाच्या मधली इंटरमिडिएट, ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल ह्यांच्यामध्ये एक स्टेप आली. त्याच्यात काय होतंय, पायरुवेटचं कन्व्हर्जन होतंय ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये, आणि त्याचबरोबरीनं इथं सुद्धा NADH2 तयार होतात, निकोटीन अमाइड डायन्यूक्लियोटाइड हायड्रॉक्साईड इथं सुद्धा तयार होतात. ओके, प्लस ह्याच्यामध्ये CO2 सुद्धा रिलीज केला जातो. बघा, ग्लायकोलिसिसमध्ये CO2 रिलीज नव्हता झाला, ग्लायकोलिसिसमध्ये ऑक्सिजन डायरेक्टली यूज नाही आहे. ओके, तर इथं हा जो ॲसिटिल कोएन्झाइम ए जो तयार झाला ना, तो एंटर करतो मायटोकॉन्ड्रियामध्ये, आणि मग ह्या ॲसिटिल कोएन्झाइम ए मायटोकॉन्ड्रियामध्ये जो मॅट्रिक्स आहे त्याच्यातला दुसरा एक सबस्टन्स असतो. तुम्हाला आता ही काय सायकल काय डिटेल नाही आहे बेटा, त्याच्यामध्ये एक ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड म्हणून एक असतं, त्याच्याशी बाइंड होतो, इथं एक कंपाऊंड तयार करतो, त्याला सिट्रिक ॲसिड म्हणतात. म्हणजे पहिला कंपाऊंड कुठला तयार झाला, सिट्रिक ॲसिड, म्हणून ह्या सायकलला सिट्रिक ॲसिड सायकल असंही म्हणतात. बघा काय काय पाहिलं, पहिला झाला ग्लायकोलिसिस, कुठं झालं, सायटोप्लाझममध्ये, शोधलं एमडेन मेयरहॉफ पार्नास EMP पाथवे, दोघांमध्ये होतो, एरोबिक अनएरोबिकमध्ये. ग्लायकोलिसिसने काय झाला, तयार झाला पायरुवेट, पायरुवेटचं काय झालं, पायरुवेट कन्वर्ट झाला ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये, आणि हा ॲसिटिल कोएन्झाइम ए मायटोकॉन्ड्रियामध्ये येतो, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडशी रिॲक्ट करतो आणि तयार होतो सायट्रिक ॲसिड. हा पहिला प्रॉडक्ट आहे ह्या सायकलचा, म्हणून ह्या सायकलला सायट्रिक ॲसिड सायकल असंही म्हणतात. ठीक आहे, मग याच्यापासून एक तयार होतो, समजा आपण ए लिहिला, मग इथं अजून तयार होतं, अशी ही सायकल चालते, आणि मग परत तुमचा हा ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड तयार होतो. तर ही अशी ही आपली क्रेब्स सायकल. ओके, तर ह्या क्रेब्स सायकल कुठं होतीये बेटा, मायटोकॉन्ड्रियामध्ये. मायटोकॉन्ड्रियामध्ये कुठं, मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये. आता मायटोकॉन्ड्रियाचा मॅट्रिक्स काय असतो हे आपण डायग्राम पुढच्या ह्याच्यामध्ये बघितल्यानंतर पाहूयात. ओके, तर इथं काय काय झालं बेटा, क्रेब्स सायकल झाली. क्रेब्स सायकलमध्ये काय काय तयार झालेलं आहे तुमचं, इथं क्रेब्स सायकलपासून तुम्हाला काय मिळाले बघा, क्रेब्स सायकलपासून तुम्हाला काय मिळतं इथं. ठीक आहे, क्रेब्स सायकलपासून तुम्हाला, आता ही सायकल मी इथं थोडंसं बाजूला काढते. आता पहा, क्रेब्स सायकलमधून तुम्हाला काय प्रॉडक्ट्स मिळाले, ॲसिटिल कोएन्झाइम ए एंटर झाला होता तुमचा, ॲसिटिल कोएन्झाइम ए एंटर झाला होता. ठीक आहे, आणि नंतर तुम्हाला इथं काय मिळालं, डिटेल्स आपल्याला जास्त तुम्हाला पाहिजे नाही आहेत, फक्त काय तयार झाला याच्यातून हे पाहायचं आहे. तर तुम्हाला इथं CO2 मिळतो बेटा. नंतर ह्याच क्रेब्स सायकलमध्ये NADH2 पण मिळतो. म्हणजे बघा, NADH2 ग्लायकोलिसिसमध्ये पण मिळाला, तुमच्या इंटरमिडिएट रिॲक्शनमध्ये पण मिळाला, क्रेब्स सायकलमध्ये पण मिळतोय. NADH2 बरोबर तुम्हाला मिळतो FADH2. आता हा तर पाहिला होता निकोटीन अमाइड डायन्यूक्लियोटाइड हायड्रॉक्साईड, हा काय आहे, फ्लेविन अमाइड डायन्यूक्लियोटाइड हायड्रॉक्साईड. तर हा याचं फुल फॉर्म काय आहे, फ्लेविन अमाइड डायन्यूक्लियोटाइड हायड्रॉक्साईड. ओके, तर हा NADH2 आणि FADH2 हे दोन्ही पण कुठं यूज होणार आहेत बेटा, ETC मध्ये, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये हे दोन्ही पण यूज होणार आहेत, आणि त्याच्यापासून ATPs तयार होणार आहेत. ओके, त्याच्यापासून ATPs तयार होणार आहेत, हे समजलं. इथं NADH2 FADH2 पण मिळतात क्रेब्स सायकलमध्ये. तर हे आपले प्रॉडक्ट आहे, CO2 फ्री झाला. ओके, जेवढा काही CO2 होता बघा, आपण जे म्हणतो ना की रेस्पिरेशनमध्ये आपण ऑक्सिजन घेतो आणि CO2 रिलीज करतो, तर तो CO2 कुठून आला, ह्या स्टेप्समधून.
बघा इथं पण CO2 रिलीज झालाय, हा तो CO2 आहे. इथं CO2 रिलीज झालाय, हा तो CO2 आहे जो आपण एक्सपिरेशन मधून बाहेर टाकतो. ठीक आहे, तर हे झाली आपली सेकंड स्टेप. ओके, आता जी आपली बेटा जी तिसरी स्टेप जी आहे, तिसरी स्टेपचं काय नाव आहे? ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. तिसरी स्टेप आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये काय होतं आणि कुठं होतं? ही पण होते इन मायटोकॉन्ड्रिया. इन मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये एक्झॅक्टली कुठं होते माहिती? मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेनवरती ही होत असते. आता मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला माहिती आहे असे डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे, बरोबर. आता ह्यातली ही जी इनर मेम्ब्रेन आहे ना, ह्या इनर मेम्ब्रेनवरती ही प्रोसेस होते. ओके, या प्रोसेसमध्ये डिटेल तुम्हाला जास्त काही नाही आहे बेटा. ह्यामध्ये फक्त काय होतं, जो NADH2 हा कुठं तयार झाला होता बेटा? हा तयार झाला होता ग्लायकोलिसिसमध्ये, इंटरमिडिएट स्टेपमध्ये, क्रेब्स सायकलमध्ये, बरोबर. तर ह्या NADH2 पासून 3 ATPs बनवले जातात. 3 AT कुठं? ह्या इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये. त्या प्रोसेसला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ओके, 3 ATP. नंतर FADH2 हा कुठं तयार झाला होता? बोला. FADH2 कुठं तयार झाला होता? आत्ताच पाहिलं, क्रेब्स सायकलमध्ये. तर तो FADH2 सुद्धा इथं यूज केला जातो आणि त्याच्यापासून आपल्याला एका FADH2 पासून मिळतात 2 ATPs. म्हणजे आपण जे सुरुवातीला पाहिलं होतं की आपण फूड का घेतोय? एनर्जी मिळवण्यासाठी. पण ती एनर्जी आपले सेल कुठल्या फॉर्ममध्ये यूज करू शकतात? ATPच्या फॉर्ममध्ये यूज करू शकतात. कारण ATP काय आहे? एनर्जी करन्सी आहे. ओके, तर ती करन्सी आत्ता आपण बनवली जी सेल नंतर यूज करणार आहेत. तर हे कुठं बनले? मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनमध्ये. म्हणून बघा तुम्ही लोअर क्लासेसमध्ये सेल चॅप्टरमध्ये असं लिहिले असेल, मायटोकॉन्ड्रिया ॲक्ट्स ॲज पॉवर हाऊस ऑफ द सेल. बरोबर आहे का असं म्हणलं? कारण ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये काय तयार होत आहेत? ATPs इथं तयार होतात. ओके, म्हणून मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ द सेल. ठीक आहे, तर तुम्हाला ETC मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की बाबा जे NADH2 ग्लायकोलिसिस क्रेब्स सायकलमध्ये जे तयार झाले होते, इव्हन इंटरमिडिएट रिॲक्शनमध्ये तयार झालेले होते, त्यांचा उपयोग करून मायटोकॉन्ड्रियामध्ये एका NADH2 पासून 3 ATP, एका FADH2 पासून 2 ATP बनवले जातात. ओके, तर ही अशी शेवटी आपण ही एनर्जी मिळवली. कुठं मिळवली? सेल्समध्ये मिळवली. येते लक्षामध्ये? तर हाच पार्ट. आता इथं आपण मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी मिळवतो म्हणून एकदम सुरुवातीला तुम्हाला काय दिलंय की ही एनर्जी आपण हार्वेस्ट करतो म्हटलेलं आहे. वी आर हार्वेस्टिंग इट. कुणापासून? वी आर हार्वेस्टिंग इट फ्रॉम मायटोकॉन्ड्रिया किंवा इन मायटोकॉन्ड्रिया. हार्वेस्ट करणं म्हणजे मिळवणं. तर आपण अशी पद्धतीनं ही एनर्जी मिळवली. ओके, तर हाच पार्ट आता तुम्हाला बघा जे आपण स्लाइड्समध्ये पाहूयात कसं दिलेलं आहे. ही डायग्राम पाहिली होती, ठीक आहे. इथं बघा आपण जो स्टडी आत्ता केलाय त्याचंच हे डिस्क्रिप्शन आहे. काय दिलंय? एनर्जी नीड. प्रत्येक ह्युमन बॉडीला एनर्जीची गरज आहे. नीड एनर्जी, कंटिन्युअस एनर्जी. कशासाठी? लाईफ प्रोसेसेसला. मग ही एनर्जी कुठून येते? कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्सपासून येते. मग मायटोकॉन्ड्रियामध्ये काय केलं जातं? जे आत्ता आपण पाहिलं, मायटोकॉन्ड्रिया इन सेल्स हार्वेस्ट एनर्जी कुणापासून? फूड आणि ऑक्सिजन. ओके, सुरुवातीला जे सांगितलं बेटा तेच हे लिहिलेलं आहे. मग हे फूड आणि ऑक्सिजन पासून जे फूड आलंय ते ट्रान्सपोर्ट कुणी केलं? सर्क्युलेटरी सिस्टीमनी. ह्या फूडला पण ऑक्सिजनला पण कॅरीज फूड अँड ऑक्सिजन. येते लक्षात? मग आता दुसरा एक पॉईंट काय दिलेला आहे आपल्याला की हे जे फूड आहे आपण हेट्रोट्रॉप्स आहोत. तर आपण मिळवतो व्हेजिटेबल्स प्लांट्सकडून किंवा जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत ते ॲनिमल्समधून पण फूड मिळवतात. पण ऑटोट्रॉप्स आहेत. ऑटोट्रॉप्स काय करतात? स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. ऑटोट्रॉप्स कोण आहेत? प्लांट्स आहेत. ते त्यांचं फूड स्वतः बनवतात.
आणि जे फूड बनवतात तर सगळ्याचा सगळा स्वतःसाठी नाही यूज करत, काही स्वतःसाठी यूज करतात आणि राहिलेला काय करतात, स्टोअर करतात, राहिलेला स्टोअर करतात. कुणामध्ये, फ्रूट्समध्ये, रूट्समध्ये, बरोबर आहे. रूट्समध्ये आपण जे बघतो, आपण जे रताळा खातो रूट आहे, रूट मॉडिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये फूड आहे म्हणून तर आपण ते खातो. कॅरेट जे खातो आपण, गाजर जे खातो, काय आहे, रूट आहे, फूड स्टोअर आहे. ठीक आहे. तर प्लांट्स काय करतात, जे बनवलेलं फूड काही स्वतःसाठी यूज करतात, काही स्टोअर करतात फ्रूट्समध्ये, रूट्समध्ये, स्टेममध्ये, इवन काही प्लांट्स लीव्समध्ये स्टोअर करतात. नंतर बघा ह्युमन न्यूट्रिशन. ह्युमन न्यूट्रिशनमध्ये तुम्हाला काय येणार आहे बेटा, ह्युमन न्यूट्रिशनमध्ये तुम्हाला इथं बघा काय दिलेलं आहे, ह्युमन्स आपण काय काय यूज करतो, प्लांट मटेरियल यूज करतो. ओके, कुठले कुठले, कार्बोहायड्रेट्स बघितले आपण, फॅट्स, प्रोटीन्स, त्याच्याबरोबर विटॅमिन्स, मिनरल्स पण घेतो. कार्बोहायड्रेट मेजर सोर्स आहे, किती एनर्जी मिळते, 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. कशा कशामध्ये आहे, मिल्कमध्ये आहे, फ्रूट्समध्ये आहे, व्हेजिटेबल्स, सिरल्स, केन शुगर, जॅगरी. नंतर आता बघा फिजिकल ॲक्टिव्हिटी, ॲथलेट्स म्हणजे कोण, जे रनिंग करतात किंवा मग डिस्क थ्रो, ओके, जे थ्रो बॉल करणारे त्यांना आपण ॲथलेट्स म्हणतो. ठीक आहे. तर ह्यांना ॲथलेट्स कन्झ्युम फूड ड्युरिंग ब्रेक्स, म्हणजे त्यांचे जेव्हा कॉम्पिटिशन सुरू असेल, मध्ये मध्ये जो ब्रेक असतो त्यावेळेला ते काय म्हणलंय त्यांनी, फूड घेतात. तर त्यांनी काय, रिप्लेनिश एनर्जी, तर काय घेतात ते, ज्यूस घेतात. बघा ते ज्यूस कशाचं असेल, फ्रूट्सचं असेल, तर त्याच्यामध्ये मेनली फ्रॉम कार्बोहायड्रेट, इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी, म्हणून ही लोक मेनली कार्बोहायड्रेटपासून एनर्जी मिळतात. मग कार्बोहायड्रेट मेनली ग्लुकोज, ओके, हा यूज केला जातो ATP तयार करण्यासाठी, हेच तर पाहिलं आपण. ओके. नंतर बघा टाइप्स ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन पाहिले, एरोबिक, अनएरोबिक. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ह्या 3 स्टेप्स पाहिल्या बेटा. ओके, जस्ट हे राईटअप आहे, ग्लायकोलिसिस होतं. ठीक आहे. ऑकर्स इन सायटोप्लाझम, ब्रोकन डाऊन इंटू 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड. अजून काय मिळालं त्याच्यामध्ये, ATP, NAD. हां, वॉटर सांगायचं राहिला. तर ग्लायकोलिसिसमध्ये आपल्याला काय काय तयार होतं, पायरुविक ॲसिड, एंडला NADH2, ATP आणि वॉटरसुद्धा तयार होतो. मग बघा मधली स्टेप ही काय झाली, इंटरमिडिएट स्टेप, ज्याच्यामध्ये काय केलं, पायरुविक ॲसिड इज कन्वर्टेड टू ॲसिटिल कोएन्झाइम A. किती मॉलिक्यूल, 2 मॉलिक्युल्स, रिलीजिंग CO2 अँड NADH2. ठीक आहे. पहिली मधली स्टेप आठवा, मगाशी सांगितलेले मी, काय म्हटलं होतं, पायरुवेटचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएन्झाइम A मध्ये, CO2 काही CO2 रिलीज होतो, NADH2 पण तयार होतो. नंतरची आली TCA सायकल, आत्ताच सांगितलं कुठं होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये. त्याच्यात एंटर कोण झाला, ॲसिटिल कोएन्झाइम A मायटोकॉन्ड्रियामध्ये, आणि सायक्लिक रिॲक्शन्स करतो. क्रेब्स सायकलचे एंड प्रॉडक्ट काय आहेत बघा. बघा इथं सुद्धा वॉटर मगाशी सांगायचं राहिलं. ठीक आहे. क्रेब्स सायकलचे एंड प्रॉडक्ट काय आहेत, CO2, वॉटर, NADH2, FADH2. आले लक्षामध्ये बेटा. ठीक आहे. हे जस्ट आपण जे सगळं पाहिलंय, आता ही आहे आपल्याला मायटोकॉन्ड्रियाची डायग्रॅम, टेक्स्टबुकमधली डायग्रॅम घेतलेली आहे बेटा. बघा मायटोकॉन्ड्रियाची ही आउटर मेम्ब्रेन, ही आहे तुमची इनर मेम्ब्रेन, जी असे फोल्ड्स तयार करते. ठीक आहे. हा मधला पार्ट जो आहे, इथं मॅटर जे लिहिलंय, मॅटरलाच आपण काय म्हणतो, मॅट्रिक्स. हा मायटोकॉन्ड्रियाचा काय झाला बेटा, हा झाला मॅट्रिक्स. ठीक आहे. नंतर आता बघा याच्यात काय, ही सायकल जी दाखवली आहे, कुठली सायकल असेल, क्रेब्स सायकल. बघा ही काय, इनर मेम्ब्रेन, ही आउटर मेम्ब्रेन. आता पायरुविक ॲसिड जो सायटोप्लाझममध्ये जो तयार झाला होता, त्याने एंटर केलं मायटोकॉन्ड्रियामध्ये. ठीक आहे. अजून कोण एंटर करू शकतं, फॅटी ॲसिडसुद्धा एंटर करू शकतात, जे मी तुम्हाला सांगितलं की जर कार्बोहायड्रेट नसतील बॉडीमध्ये, ओके, संपले जर असतील, तर आपण लिपिडचा उपयोग करतो. आणि मग लिपिडचा कसा उपयोग करतो, लिपिड आधी फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात आणि ते फॅटी ॲसिडसुद्धा रेस्पिरेशनमध्ये यूज केले जातात. ठीक आहे. ही मायटोकॉन्ड्रियाची डायग्रॅम एकदा प्रॅक्टिस करा बेटा. मग ETC मध्ये काय तयार होतं म्हणून दिलेलं होतं. बघा काय दिलंय, अर्लियर फॉर्म NADH2, FADH2 हे यूज केले जातात, ATP तयार केले जातात. एका NADH2 पासून 3 ATP, एका FADH2 पासून 2 ATP.
आणि ह्याच्यासोबत ह्याच्यामध्ये पण काय तयार झाला, वॉटर. ओके, म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक प्रोसेसमध्ये तुम्हाला वॉटर तयार होतोय. आता लोकेशन ETC कुठं होते, इन द इनर मेम्ब्रेन स्पेस ऑफ मायटोकॉन्ड्रिया. फायनल प्रॉडक्ट काय, ग्लुकोज इज फुल्ली ऑक्सिडाइज. फायनली तुम्हाला काय मिळालं एरोबिक रेस्पिरेशनमध्ये, एकदम एंडला काय काय झालं, ग्लायकोलिसिस झालं, क्रेब्स सायकल झाली, ETS झाली, आणि फायनल काय काय मिळालं, CO2, वॉटर अँड ATP. कारण हे मध्ये बनलेले हे यूज झालेत. ओके, NADH2 निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड हायड्रॉक्साइड फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. ठीक आहे. आता ATP, आता ATP मध्ये काय असतं हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. आता ATP जे आपण म्हणतोय त्याचं फुल फॉर्म काय आहे, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. बघा कालचं लेक्चर ज्यांनी पाहिलेलं असेल त्याच्यामध्ये आपण काल बघितलं होतं DNA मध्ये 4 नायट्रोजनस बेसिस असतात, त्यातला एक आहे ॲडेनिन. एक ॲडेनिन आहे, तर हा ॲडेनिन नायट्रोजनस बेस प्युरिन आहे बेटा, हा एक प्युरिन आहे. तर ह्या प्युरिनमध्ये अशा 2 रिंग्स असतात, ह्या प्युरिनमध्ये 2 रिंग्स असतात. ओके, हे असा असतो तो हा ॲडेनिन. तर ह्या ॲडेनिनला शुगर अटॅच झालेली असते. कुठली शुगर अटॅच होते, तर ही जी शुगर आहे ना बेटा, ह्या ॲडेनिन हा नायट्रोजनस बेस आहे, हा अटॅच होत असतो या साईडला इकडं असं ह्या बॉन्डनी. आता बॉन्डिंगवर जाऊ दे, तुम्हाला सिम्पली जस्ट मी दाखवते, असा शुगरला अटॅच होतो. ओके, आणि ह्या शुगरला अटॅच होत असतात फॉस्फेट अटॅच होत असतो. 3 फॉस्फेट ग्रुप अटॅच होतात. तर आता हे फॉस्फेट तुम्हाला कसे दाखवलेले आहेत, हे फॉस्फेट असं न दाखवतं तुम्हाला दाखवलंय P 3 फॉस्फेट. ओके, या साईडला दाखवा किंवा या साईडला दाखवा. ठीक आहे. तर बघा काय आला, 3 कंपोनंट्स. ॲडेनिन ट्रायफॉस्फेटमध्ये काय आला, पहिला आला ॲडेनिन, दुसरी आली तुमची शुगर. ही शुगर कुठली आहे तुमची, ही आहे डीऑक्सीरायबोज किंवा ह्याला सिम्पली तुम्ही पेंटोज शुगर, रायबोज शुगर म्हटलेलं आहे. ओके, रायबोज पेंटोज, कारण 5 कार्बन असतात त्याच्यामध्ये म्हणून ती झाली पेंटोज शुगर. ॲडेनिन काय आहे, नायट्रोजनस बेस आहे, रायबोज काय आहे, एक पेंटोज शुगर आहे, आणि 3 फॉस्फेट ग्रुप, असं मिळून हा बनला ATP मॉलिक्यूल. आता ह्याला आपण एनर्जी करन्सी का म्हणतो माहिती, जेव्हा आपल्याला ATP यूज करायचं, एनर्जी त्याच्याची यूज करायची आहे, तर हे जे बॉन्ड आहेत ना बेटा, हे बॉन्ड हे एक एक बॉन्ड ब्रेक केले जातात. आता मेनली बघा, हा कोण आहे, ATP आहे. ATP आहे, 3 फॉस्फेट ग्रुप आहेत. तर ह्यातला आपल्याला काय करायचं आहे, समजा मी हा असा ॲडेनिन दाखवला, त्याला शुगर दाखवली, सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये मी दाखवते, ह्याला असे तुमचे 3 फॉस्फेट ग्रुप अटॅच आहेत. आता आपल्याला हा यूज करायचा आहे, एनर्जी मिळवायची. तर काय केलं जातं, आता हे जो बॉन्ड आहे ना, हा बॉन्ड जो आहे ना, हा ब्रेक केला जातो. हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर तुम्हाला ह्याच्यात किती फॉस्फेट राहिले, 2 राहिले. ओके, मग 2 राहिल्यामुळं ATPचं कन्वर्जन झालं ADP मध्ये. बघा, ॲडेनिन डायफॉस्फेट, हा कोण होता, ॲडेनिन ट्रायफॉस्फेट. आता कोण झाला, ॲडेनिन डायफॉस्फेट झाला. ठीक आहे, 2 फॉस्फेट ग्रुप आले. ठीक आहे, तर हेच आपल्याला पुढं डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे, बघा ही डायग्रॅम जी टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला ऑलरेडी ही डायग्रॅम आलेली आहे. काय दाखवलं आहे बघा, इकडं त्यांनी इकडं जोडलं, ॲडेनिन शुगर इथं दाखवली, ही शुगर आहे आपली, हे 3 फॉस्फेट आहेत. फॉस्फेट बॉन्ड, मोर एनर्जी, हा बॉन्ड ब्रेक केला, हा बॉन्ड ब्रेक केल्यामुळे बघा हा सेपरेट झाला. सेपरेट झालेल्याला काय म्हणतो, इनऑर्गॅनिक फॉस्फेट, तो IP असा पण डिनोट केला जातो, काही ठिकाणी PI असं पण लिहिलं जातो. हा बॉन्ड ब्रेक झाला, एनर्जी रिलीज झाली. ओके, सो धिस वे वी आर युजिंग ATP, आणि मग ATPचं कन्वर्जन झालं ADP मध्ये. ही डायग्रॅम टेक्स्टबुकमध्ये आहे, तुम्हाला लेबलिंगसाठी विचारली जाऊ शकते, बाबा हा काय ॲडेनिन आहे, ही रायबोज शुगर आहे, तुम्हाला इथं A B असं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जे रेस्पिरेशन प्रोसेस जी पाहिली ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं की बघा, आठवा, फक्त कार्बोहायड्रेटच यूज होत नाहीत. हां, प्रेफरन्स कार्बोहायड्रेटला आहे, पण आपण प्रोटीन्स पण यूज करतो. वी ऑल्सो यूज प्रोटीन्स, वी ऑल्सो यूज लिपिड्स.
ठीक आहे, आठवा. प्रोटीनचं डायजेशन करून शेवटी मिळवले होते अमिनो ॲसिड, लिपिडचं डायजेशन करून मिळवलं होतं फॅटी ॲसिड. तर प्रोटीनसुद्धा यूज करतो, पण प्रोटीन काय तयार करणार? आधी प्रोटीनपासून तयार झालं अमिनो ॲसिड, आणि अमिनो ॲसिड डायरेक्टली तयार करतात ॲसिटिल कोएन्झाईम ए. ग्लुकोज जर घेतला आपण, ग्लुकोजचं होतं ग्लायकोलिसिस, आणि ग्लायकोलिसिसने आपल्याला मिळालं होतं पायरुविक ॲसिड, बरोबर. तर हा पायरुविक ॲसिडपासून आपण बनवला होता ॲसिटिल कोएन्झाईम. जेव्हा आपण प्रोटीन किंवा लिपिड यूज करतो त्यावेळेला पायरुविक ॲसिड नाही तयार होणार, त्यावेळेला कोण? अमिनो ॲसिड डायरेक्टली ॲसिटिल कोएन्झाईम तयार करतात. लिपिड्सपासून आधी तयार होणार फॅटी ॲसिड डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, ते आले सेलमध्ये. तर हे फॅटी ॲसिडपासून डायरेक्टली काय बनवणार? ॲसिटिल कोएन्झाईम ए बनवणार. ओके, म्हणजे ह्या दोघांची एंट्री ॲसिटिल कोएन्झाईम ए पासून होते. ओके, ग्लुकोजची एंट्री आधी तयार करतो पायरुवेट, मग पायरुवेटपासून ॲसिटिल कोएन्झाईम ए. ठीक आहे, हे दोघं डायरेक्टली ॲसिटिल कोएन्झाईम ए. मग ॲसिटिल कोएन्झाईम ए एंटर करतो क्रेब्स सायकलमध्ये. क्रेब्स सायकलमध्ये फायनल प्रॉडक्ट काय मिळतात? CO2, वॉटर अँड एनर्जी. ह्याच्यात तयार झालेले NADH2, FADH2 कुठं गेले? ETC मध्ये यूज झाले. ओके, सो दिस इज अ फायनल प्रॉडक्ट ऑफ क्रेब्स सायकल. ठीक आहे, तर ही आहे तुमची कुठली प्रोसेस? एरोबिक. ओके, एरोबिक रेस्पिरेशनमध्ये पहिलं आलं ग्लायकोलिसिस, मग आली क्रेब्स सायकल. ह्याच्या खाली ॲक्च्युली आणखीन काय येणार आहे? ETC येणार आहे. ठीक आहे, ओके. तर ह्याच्यामध्ये काय काय पाहिलं आपण? की आधी होतं ग्लायकोलिसिस, मग होते क्रेब्स सायकल, आणि मग तुम्हाला काय मिळतं बेटा? ETC मधून फायनली तुम्हाला मिळाले काय? मिळाले ATPs मिळाले. ओके, आता आपल्याला आणखीन एक वस्तू काय दिलेलं आहे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये, की जे अमिनो ॲसिड जे तयार झाले आपल्या बॉडीमध्ये, कशापासून? प्रोटीन्सपासून. प्रोटीन्सपासून जे अमिनो ॲसिड्स तयार झाले ते अमिनो ॲसिड आता सगळेच्या सगळे तर रेस्पिरेशनमध्ये यूज केले जात नाहीत. सगळेच ॲसिटिल कोएन्झाईममध्ये कन्वर्ट होत नाहीत बेटा. जेवढी गरज आहे तेवढी एकतर प्रोटीन आपण सगळ्यात शेवटी रेस्पायर करतो, त्याचं ब्रेकडाऊन करतो. तर मग अदर टाईम काय केलं जातं? हे जे अमिनो ॲसिड्स आहेत ना, ह्या अमिनो ॲसिड्सपासून आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या लेवलला काही वेगवेगळे प्रोटीन्स बनवले जातात अमिनो ॲसिड्सपासून. कुठं कुठं? सेल्समध्ये, टिश्यूमध्ये, ऑर्गन्समध्ये. सेल, टिश्यू आणि ऑर्गनमध्ये. म्हणजे जो अमिनो ॲसिड आला ना सेलमध्ये, कुठून आला? खाल्लं होतं प्रोटीन, डायजेस्ट होऊन तयार झाले अमिनो ॲसिड, ब्लडने नेलं सेलपर्यंत. तर ह्या सेलमध्ये ह्या अमिनो ॲसिड्सपासून वेगवेगळे एन्झाईम्स तयार होऊ शकतात. ओके, सेल अजून काय तयार करेल? सेल तयार करेल प्रोटीन, आणि ते प्रोटीन बघा सेलमध्ये ह्यापासून अमिनो ॲसिड्सपासून तयार झाले प्रोटीन जे एन्झाईम म्हणून काम करतील, सेल मेम्ब्रेन बनवतील, प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनलाच प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. टिश्यू जे आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय ब्लड, तर ब्लडमध्ये जे प्रोटीन बनतील ते काय म्हणून काम करतात? हिमोग्लोबिन. काय आहे? एक प्रोटीन आहे बेटा, हिमोग्लोबिन. नंतर तयार होतात आपल्या अँटीबॉडीज, तर हे टिश्यूचं एक्झाम्पल आहे. आणि ऑर्गन, वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये, ते तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये असं दिलेलं आहे पहा. ओके, तर हे काय बघतोय? जे अमिनो ॲसिड तयार झाले त्या सगळ्याचा उपयोग आपण ब्रेकडाऊनसाठी नाही करत, तर मेनली आपण त्याच्यापासून वेगळे प्रोटीन बनवतो. ओके, तर हे कुठले प्रोटीन बनवतं आणि ते काय कशामध्ये कसे यूज केले जातात त्याच्यासाठीची ही आपली स्लाईड आहे. हे बघा, तर ह्याच्यामध्ये बघा, हे जे अमिनो ॲसिड्स घेतले ह्याचा उपयोग कशासाठी केला जातो? बोन्स यूज करतायत. काय बनवण्यासाठी? ऑसिन प्रोटीन बनवण्यासाठी. विचारलं जाऊ शकतं. बोन्समध्ये अमिनो ॲसिडपासून बनला ऑसिन प्रोटीन. बघा सेल्समध्ये काय बनले? प्रोटीन बनवतात, सेल मेम्ब्रेन. प्रोटीन काय म्हणून काम करतात? वेगवेगळे एन्झाईम. पॅनक्रियास डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आहे. तर ह्या ऑर्गनमध्ये जे प्रोटीन बनले ते कोणते प्रोटीन झाले? काय म्हणून काम करतायत? इन्सुलिन, ट्रिप्सिन. इन्सुलिन हॉर्मोन डायबिटीज असणाऱ्यांना तो नसतो म्हणून किती प्रॉब्लेम येतात. ओके, तर हे पॅनक्रियाजमध्ये ह्या अमिनो ॲसिड्सनी काय बनवलं? इन्सुलिन बनवलं, ट्रिप्सिन एन्झाईम बनवलं. पिट्युटरी ग्लँड ब्रेनमध्ये असते बेटा.
ब्रेनमध्ये पिट्युटरी ग्लँड काय बनवते प्रोटीनपासून? वेगवेगळे हॉर्मोन्स बनवते. मसल्समध्ये ह्या प्रोटीन्सपासून काय बनतात? ॲक्टिन आणि मायोसिन. हे तुम्हाला पाठांतराचा भाग आहे बेटा. ओके, तर आपण आलेल्या अमिनो ॲसिडपासून वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये काय काय बनवतो. स्किनमध्ये काय बनवतो? स्किनमध्ये बनवतो पिगमेंट, मेलॅनिन, केराटिन प्रोटीन. ब्लडमध्ये मगाशी सांगितलं, ब्लड आता हा टिश्यू आहे. ओके, हे सगळे ऑर्गन्स आहेत. मसल्स, पिट्युटरी ग्लँड, पॅनक्रियाज, हे सेल्स आले. ठीक आहे, तर ब्लडमध्ये प्रोटीन बनवतात, हिमोग्लोबिन, अँटीबॉडी. स्किनमध्ये मेलॅनिन पिगमेंट, केराटिन प्रोटीन. बोनमध्ये ऑसिन. हे पाठांतर तुम्हाला करावं लागेल. ओके, आता ह्याच्या आधी आता आणखीन एक पाठ काय राहिलेला आहे आपला, जो अनएरोबिक रेस्पिरेशन जो आहे पहा. अनएरोबिक रेस्पिरेशन. आता आपण एरोबिक तर पाहिलं, आपला राहिलेला आहे अनएरोबिक. तर अनएरोबिकमध्ये कुठल्या 2 स्टेप्स पाहिल्या होत्या बेटा? बोला. एक पाहिलं होतं ग्लायकोलिसिस, दुसरं पाहिलं होतं आपण कुठलं पाहिलं होतं? फर्मेंटेशन. ठीक आहे, तर अनएरोबिकमध्ये सुद्धा पहिली काय होणार? ग्लायकोलिसिस होणार. ग्लायकोलिसिसनी काय बनतं? बोला, काय बनतं? ग्लायकोलिसिसनी बनतं पायरुविक ॲसिड. ओके, पायरुविक ॲसिड. तर आता हा अनेरोबिक रेस्पिरेशन आहे, ह्याच्यामध्ये दुसरी प्रोसेस होणार आहे फर्मेंटेशन. तर ह्या पायरुविक ॲसिडपासून तुम्हाला अल्कोहोल मिळू शकतो किंवा तुम्हाला ॲसिड मिळू शकतो. ओके, तर पायरुविक ॲसिडपासून पुढं अल्कोहोल किंवा ॲसिड मिळण्याच्या प्रोसेसला, या प्रोसेसला आपण काय म्हणतो? वी कॉल इट ॲज फर्मेंटेशन. वी कॉल इट ॲज फर्मेंटेशन. ठीक आहे, तर याला आपण म्हणतो फर्मेंटेशन. तर कुठला अल्कोहोल बनतो? इथेनॉल बनतो. इथेनॉल बनतो. हे कुणामध्ये बनेल? तुम्हाला ईस्टमध्ये मिळेल. ॲसिड कुठला बनतो? लॅक्टिक ॲसिड बनतो. जे मगाशी आपण जे पाहिलं मसल्समध्ये लॅक्टिक ॲसिड बनवू शकतो. ठीक आहे, तर असं अनेरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच फर्मेंटेशनमध्ये तुम्हाला अल्कोहोल बनेल, ॲसिड बनेल. काही वेळेला काही मायक्रोजमध्ये आपण युजफुल प्रॉडक्ट फर्मेंटेशननी बनवतो, जसं व्हिनेगर बनवतो. ओके, तर हे काय झालं? अनेरोबिक रेस्पिरेशन, फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ इदर अल्कोहोल और ॲसिड. कुणापासून? पायरुविक ॲसिडपासून. ओके, तर यांच्यामध्ये पण CO2 थोडा रिलीज होईल, एनर्जी कमी रिलीज होईल. ठीक आहे, तर हा आपण पाहिलेला होता मगाशी जो इथं तुम्हाला दाखवलेला आहे पहा. इथे जे दुसरा जो चार्ट आहे अनेरोबिक रेस्पिरेशन, हे बघा इथं दाखवलेलं आहे तुम्हाला अनेरोबिक रेस्पिरेशनचा हा जो चार्ट आहे. काय दाखवलं? ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होणार, पायरुविक ॲसिड तयार झालं. पायरुविक ॲसिडनी फर्मेंटेशन केलं, लॅक्टिक ॲसिड बनेल किंवा फर्मेंटेशन होऊन अल्कोहोल बनेल. ठीक आहे, लॅक्टिक ॲसिड तयार झाला कुठं? मसल सेल्समध्ये किंवा इरिथ्रोसाइट्स, RBCsमध्ये सुद्धा लॅक्टिक ॲसिड तयार होऊ शकतो. अल्कोहोल कुठं तयार होतं? मगाशी सांगितलं ईस्टमध्ये. किंवा तुमचा पायरुविक ॲसिड फर्मेंटेशननी काय बनवू शकतो? डिफरंट प्रॉडक्ट कुठले? व्हिनेगर, विटॅमिन्स. ओके, तर हे वेगवेगळ्या मायक्रोजमध्ये हा ह्याचा चार्ट आहे अनेरोबिक रेस्पिरेशनचा. अनेरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय म्हणणार? पायरुवेट हा फर्मेंटेशन करून अल्कोहोल बनवतो ईस्टमध्ये, ॲसिड बनवतो मसल सेल किंवा RBCsमध्ये, किंवा काही अदर मायक्रोजमध्ये तुम्ही व्हिनेगर आणि वेगवेगळे व्हिटॅमिनसुद्धा बनवू शकता. ठीक आहे, आता याच्यानंतरचं जे पार्ट आहे तुम्हाला आहे लिपिड्सचा बेटा. जसं आपण ह्याच्याबद्दल पाहिलं, काय पाहिलं आपण की आम्ही प्रोटीनपासून अमिनो ॲसिड्स बनतात आणि त्या अमिनो ॲसिडपासून आपण काय काय बनवतो, तसंच तुम्हाला दिलेलं आहे आता लिपिड्स. तर लिपिड्स काय आहेत बघा, कशा कशापासून बनले? फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. हा अल्कोहोल म्हणजेच कोणता बेटा? मगाशी सांगितलेला ग्लिसेरॉल. मगाशी सांगितलेला ग्लिसेरॉल. ठीक आहे, आता डायजेशन झाल्यानंतर काय बनतं? फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल म्हणजेच ग्लिसेरॉल. ते ॲब्झॉर्ब झाले, ॲब्झॉर्ब झाल्यानंतर सेलनी घेतल्यानंतर जसं आपण अमिनो ॲसिडपासून काय काय बनतं, तसंच आपण फॅटी ॲसिड्सपासून आपल्या बॉडीमध्ये काय काय बनवू शकतं हे पाहूयात. आता हे जे फॅटी ॲसिड्स आहेत त्याचा उपयोग आपण करू शकतो फॉस्फोलिपिड्स बनवण्यासाठी. त्याचा उपयोग कशासाठी करू शकतो आपण?
फॉस्फोलिपिड्स बनवण्यासाठी. ठीक आहे. फॉस्फोलिपिड्स कुठं असतात? आपल्या सेल मेम्ब्रेनमध्ये. एक तर तुम्ही ते बनवू शकता. वेगवेगळे हॉर्मोन्स. कुठले हॉर्मोन्स? स्टिरॉइड हॉर्मोन्स. कुठले? स्टिरॉइड हॉर्मोन्स. स्टिरॉइड हॉर्मोनचे एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्हाला. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन. ओके, नावं विचारली जाऊ शकतात बेटा. टेस्टोस्टेरॉन. नंतर तुम्हाला दिलेला आहे अल्डोस्टेरॉन. ओके, तर हे हॉर्मोन बनवले जाऊ शकतात ह्या फॅटी ॲसिडचा उपयोग करून. जसं दिलेलं आहे बघा, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन. आणखीन एक कुठं? नर्व सेलची मेम्ब्रेन कव्हरिंग. नर्व सेललाच आपण न्यूरॉन म्हणतो. न्यूरॉनची कव्हरिंग मायलिन शीथ कशाची बनलेली आहे? लिपिड्सची, म्हणजेच फॅटी ॲसिड्सची. तर इथं दिलेलं आहे तुम्हाला. नर्व कव्हरिंग बनवतो, हॉर्मोन्स बनवतो, फॉस्फोलिपिड्स बनवतो लिपिड्सपासून. लिपिड्स किती एनर्जी देतात? 9 किलो कॅलरी. मगाशी बघितलं आहे बेटा आपण. ओके, तर हे अशा पद्धतीनं आपण इथं आपला रेस्पिरेशनचा पार्ट हा कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जो सेकंड पार्ट ह्या चॅप्टरमध्ये आहे बेटा, कुठला आहे? सेल डिव्हिजन. कुठला आहे? सेल डिव्हिजन. ठीक आहे. पहिला पार्ट पाहिला, एनर्जी कशी मिळवतो. आता दुसरा पार्ट आहे सेल डिव्हिजनचा. ही पण एक महत्त्वाची लाईफ प्रोसेस आहे. का महत्त्वाचं आहे बघा, सेल जेव्हा डिव्हाइड करेल तेव्हाच तर आपली ग्रोथ होईल. ओके, तर सेल डिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस. का? बिकॉज ड्यू टू सेल डिव्हिजन ओनली देर इज ग्रोथ. नंतर रिप्रोडक्शन होतं सेल डिव्हिजनमुळेच. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम काय? एका सेलचे बनलेले आहेत. एक सेल डिवाइड झाला, 2 सेल बनले, म्हणजे 2 ऑर्गॅनिझम बनले. इव्हन आपल्या बॉडीमध्ये झायगोट डिवाइड करून करून तर आपली बॉडी बनते रिप्रोडक्शनमध्ये. आणि तिसरा उपयोग रिपेअरमध्ये. बॉडीची रिपेअर. खरचटलं तर तसंच राहते का स्किन? परत येते. तर काय आहे? रिजनरेशन म्हणा, किंवा त्याला चांगला शब्द आहे रिपेअर ऑफ डॅमेज्ड टिश्यू. रिपेअर ऑफ डॅमेज टिश्यूसाठी सेल डिव्हिजन फार महत्त्वाची आहे बेटा. ओके, मग आता ही जी सेल डिव्हिजन इम्पॉर्टन्स इज क्रुशियल फॉर ग्रोथ, रिप्रोडक्शन अँड रिपेअर. लक्षात ठेवा, ग्रोथ, रिप्रोडक्शन अँड रिपेअर. It allows new organism to form, मग multicellular organism to grow and damaged or emaciated म्हणजे weak टिश्यूला हील करण्यासाठी हे त्याचे सिग्निफिकन्स आहेत. ओके, आता ही जी सेल डिव्हिजन म्हणजे काय? सिम्पली एक सेल डिवाइड होणार आहे 2 मध्ये. तर हे डिवाइड होताना ह्याचे टाइप्स आहेत बेटा. सेल डिव्हिजन ही 2 टाईपची आहे, मायटोसिस आणि मियोसिस. ठीक आहे. पण हे स्टडी करण्याआधी तुम्हाला इथं एक बेसिक स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचं आहे क्रोमोझोमचा. काल बऱ्याच जणांनी मला क्रोमोझोम सांगा म्हणत होते. काय आहेत क्रोमोझोम? काल आपण काय पाहिलं होतं बेटा? असा DNA पाहिला होता. DNA वरती काय पाहिलं होतं? जेवढा फंक्शनल सेगमेंट आहे त्याला आपण म्हणलं होतं जीन्स. मग हा DNA आता किती आहे? 2.2 मीटर लॉंग आहे. आणि आपला सेल तर मायक्रॉनमध्ये एवढा छोटासा सेल आहे. त्या सेलमध्ये अजून न्यूक्लियस अजून छोटा आहे. त्याच्यात तेवढा 2.2 मीटर लॉंग एवढा DNA बसेल का? म्हणून तो काय करणार? कॉईल करतो, फोल्डिंग करतो. मोठा दोरा दिला तुम्हाला, पतंग उडवताना काय करता तुम्ही? मांजा लपेटता. ओके, तसाच हा मोठा DNA फोल्ड होतो, कॉईल करतो. आणि हाच DNA हा असं कॉइलिंग करत 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 तो काय बनवतो? क्रोमोझोम्स बनवतो. मग क्रोमोझोम म्हणजेच काय? DNA म्हणजेच काय? जीन्स. आलं लक्षामध्ये? मग काय पास होतात? क्रोमोझोमवरती जीन आहेत म्हणून जीन पास होतात म्हटलं, किंवा क्रोमोझोम पास होतात म्हणलं, किंवा DNA पास होतो म्हणलं, वन अँड द सेम. ठीक आहे. तर हा क्रोमोझोम जो तयार झाला त्याचा स्ट्रक्चर. तर हा क्रोमोझोम कसा असतो? तर त्याच्यामध्ये बघा, त्याचा हा एक पार्ट आहे. तर हा जो पार्ट आहे ना बेटा, त्याला म्हणतो आपण क्रोमॅटिड. तर एका क्रोमोझोममध्ये तुम्हाला काय आलं? क्रोमॅटिड.
किती इथं 2 क्रोमॅटिड वाला क्रोमोझोम दाखवलाय तुम्हाला. हा एक क्रोमॅटिड, हा एक क्रोमॅटिड. आता क्रोमोझोम मध्ये तुम्हाला काय होतं बेटा, बघा आता क्रोमोझोम मध्ये इथं तुम्हाला हा पहा, आता हा सेंट्रोमियर असतो, याला असा एक हा एक क्रोमॅटिड, हा एक क्रोमॅटिड आहे बेटा, आणि हा दुसरा क्रोमॅटिड. ठीक आहे. आता मी जर हा मधला जो पार्ट आहे ह्याला सेंट्रोमियर म्हणतं. आता इथं असं जर दाखवलं आणि हा असा जर दाखवलं तर ह्यात काय झालंय बेटा, हा छोटा पार्ट झालाय, याला म्हणतो आपण आर्म. तर तो छोटा आर्म असतो त्याला म्हणतो आपण पी आर्म, आणि जो मोठा असतो त्याला म्हणतो आपण क्यू आर्म. ओके. आणि हा जो मधला पार्ट आहे त्याला आपण म्हणतो सेंट्रोमियर. सेंट्रोमियर किंवा त्याला सेंट्रोज असं पण नाव दिलेलं आहे. आणि मग हा बनलाय कशानी, DNA नी. तर तुम्हाला ही डायग्राम विचारली जाऊ शकते. सांगा बरं, आता हा काय थोडासा छोटा आर्म आहे, हा पी आर्म, हा काय सेंट्रोमियर किंवा त्यालाच तुम्ही सेंट्रोज म्हणू शकता. सेंट्रोमियर. हा छोटा थोडासा मोठा आर्म आहे क्यू आर्म, आणि DNA नी बनलेला आहे. हा काय झाला बेटा, DNA. असं येऊ शकतं. ओके. आता आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला बघायचे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर समजलं बेटा. ठीक आहे. 2 क्रोमॅटिड असू शकतात किंवा तुमचा क्रोमोझोम ना बेटा असा पण असू शकतो. बघा असा पण, हा कधी त्याचा अमाऊंट डबल करायच्या आधी असा क्रोमोझोम असतो. जर म्हणजे DNA रेप्लिकेट व्हायच्या आधी त्यांनी असा क्रोमोझोम तयार केला. DNA रेप्लिकेट झाला, त्यांनी अमाऊंट डबल केली, तर ती अमाऊंट डबल केलेली अमाऊंट अशी येणार आहे. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. तर पहिला एकच क्रोमॅटिड होता, आता 2 क्रोमॅटिड आले. छोटा आर्म पी आर्म, मोठा आर्म क्यू आर्म. आता हे आर्म प्रत्येक वेळेला छोटे आणि मोठेच असतील असं नाही. काही काही वेळेला काय होतं, सेल चॅप्टरमध्ये बघता दोन्ही आर्म एकसारखे पण असू शकतात. ओके. तर हे लेबलिंगसाठी तुम्हाला येऊ शकतं. आता आपल्याला पाहायचं आहे बेटा सेल डिव्हिजन, ज्या 2 टाईपच्या आहेत. तर सेल डिव्हिजन ही आपली आहे बेटा 2 टाईपची. पहिली आहे मायटोसिस आणि दुसरी आहे मिओसिस. आता मायटोसिस आणि मिओसिसमध्ये काय फरक आहे बघा. मायटोसिस आणि मिओसिस मध्ये काय फरक आहे. मायटोसिस ही कुणामध्ये होते, टेक्स प्लेस इन सोमॅटिक. सोमॅटिक सेल्सलाच आपण म्हणतो बॉडी सेल्स. बॉडी सेल्समध्ये होते आणि होते स्टेम सेल्समध्ये. ओके. आणि मिओसिस कुणामध्ये होते, जर्म सेल्समध्ये. जर्म सेल्स म्हणजे कोणते, जे स्पर्म तयार करणारे सेल, ओहम तयार करणारे सेल, त्यांना म्हणतो जर्म सेल्स. ठीक आहे. नंतर मायटोसिस होताना पॅरेंटच्या जेवढा पॅरेंट सेलमध्ये बघा सेल डिव्हिजन आहे, सेल डिवाइड होणार आहे. पॅरेंट सेलमध्ये जर समजा 46 क्रोमोझोम असतील तर त्याच्यापासून जे 2 सेल तयार होतील त्यांच्यामध्ये पण तेवढेच क्रोमोझोम राहतात. म्हणून ह्याला काय म्हणतो, इक्वेशनल डिव्हिजन. इक्वेशनल डिव्हिजन. आता पहा हे बेटा, हे आपले रिव्हिजन लेक्चर्स आहेत. ओके. म्हणजे हे कसं आहे, तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे, त्याची आपण रिव्हिजन करतोय. त्याच्यामुळं तुम्हाला जो स्पीड असतो त्याला तुम्हाला मॅच करावं लागतं बेटा स्वतःला. येते लक्षामध्ये. तर हे आपण पहिल्यांदा शिकण्यासाठीचे हे आपले लेक्चर नाही आहेत. आपण आता बोर्ड एक्झाम आली, आपण आपला स्टडी झालेला आहे, आता रिव्हिजन लेक्चर आहे, तर थोडासा स्पीड जास्त असणार आहे थोडासा. तर तुम्हाला थोडंसं मॅच करावं लागेल. तर मायटोसिसमध्ये काय होतो, क्रोमोझोमचा नंबर पॅरेंट सेलमध्ये जर 46 आहेत तर त्याच्यापासून तयार होणाऱ्या 2 सेलमध्ये प्रत्येक सेलमध्ये सुद्धा 46 इक्वेशनल डिव्हिजन. इथं मात्र काय होतं, क्रोमोझोमचा नंबर कमी होतो, म्हणून ह्याला म्हणतो रिडक्शनल. म्हणजे काय, पॅरेंट सेलमध्ये आहेत 46 क्रोमोझोम, त्याच्यापासून तयार झालेले जे 2 सेल्स आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये आहे 23, एकामध्ये आहे 23. रिडक्शनल डिव्हिजन. ओके. आता मायटोसिस ही मेनली कशासाठी होते, ग्रोथसाठी. ग्रोथसाठी. नंतर तुमचं रिपेअरसाठी कुठली डिव्हिजन यूज केली जाते, मायटोसिस.
ही कधी यूज केली जाते? गॅमेट फॉर्मेशनला ही मेथड यूज केली जाते. ओके. मायटोसिस एक सिंगल सायकल होते बेटा. तर ह्याच्यामध्ये 1 सायकल आहे, एकदाच होते, 1 डिव्हिजन आहे, म्हणजे एकच वेळेला सेल डिवाइड होतो. ह्याच्यामध्ये 2दा डिवाइड होतो, 2 डिव्हिजन्स. त्याला आपण मिओसिस 1 मिओसिस 2 असं म्हणतो. ओके. नंतर ही जी आहे ही थोडीशी सिंपल प्रोसेस असते, ह्याच्यामध्ये थोडेसे कॉम्प्लिकेशन्स असतात. ओके. तर आता 1 बाय 1 आपण पाहूयात काय होतं. आपण पाहणार आहोत मायटोसिस. मायटोसिसमध्ये काय होतंय पहा. मायटोसिसमध्ये आधी सेलला बघा, सेलला डिव्हाइड करायचं आहे. हा असा आपला सेल आहे, त्याचा न्यूक्लियस आहे. तर ह्या सेलपासून 2 सेल बनवायचे. तर हे होताना 2 स्टेपमध्ये होतं. काय होतं? आधी सेल डिवाइड होताना आधी त्याचा न्यूक्लियस डिवाइड होतो. ओके. न्यूक्लियस डिवाइड होण्याच्या प्रोसेसला म्हणतो कॅरिओकायनेसिस. आणि नंतर डिवाइड होतो सायटोप्लाझम, त्याला म्हणतो सायटोकायनेसिस. म्हणजे सेल डिवाइड होताना आधी डिवाइड झाला न्यूक्लियस, झालं कॅरिओकायनेसिस. मग डिवाइड झाला म्हणजे ह्या सेलमध्ये तुम्हाला आधी असं दिसेल, आधी न्यूक्लियस असा डिवाइड होतोय, मग ह्या न्यूक्लियस असे डिवाइड झाला आणि मग इथून अशी तयार होऊन हे 2 सेल बनले. तर सायटोप्लाझम डिवाइड होणे सायटोकायनेसिस, न्यूक्लियस डिवाइड होणे कॅरिओकायनेसिस. ओके. आता ह्या न्यूक्लियस डिवाइड होण्यामध्ये 4 स्टेप्स येतात. कुठल्या आहेत त्या? पहिली आहे प्रोफेज, दुसरी आहे मेटाफेज, ओके, तिसरी आहे ॲनाफेज, चौथी आहे टीलोफेज. बघा मुलांनो, काय बघायचं आता आपण काय बघणार आहोत. न्यूक्लियस असा झटक्यात नाही डिवाइड होत, त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस होतात. बघा प्रोफेजमध्ये, आता प्रोफेजमध्ये हा असा सेल आहे, तर प्रोफेजमध्ये काय काय चेंजेस होतात बघा. आधी आपल्याला न्यूक्लियसला डिवाइड करायचं आहे. न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, तर ती न्यूक्लिअर मेम्ब्रेन अशी डिसइंटिग्रेट म्हणजे अशी ती निघून जायला लागते, अशी डिजनरेट व्हायला लागते. न्यूक्लिओलस जो असतो तो पण हा निघून जातो, म्हणजे तो असा डिसॲपियर होतो. ओके. आणि आपल्या जी सेल बघा, एक तुम्हाला मी सेल दाखवते, ही अशी सेल जी डिव्हाइड करत नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असा न्यूक्लिअर मेम्ब्रेन मिळेल, न्यूक्लियस मिळेल आणि तुमचा DNA असा असतो. ओके. आता ही सेल डिव्हाइड करणार आहे, तर पहिला चेंज ती काय करते माहिती? ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन अशी तुटायला लागते. ओके. नंतर न्यूक्लिओलस निघून जातो. नंतर हा जो क्रोमॅटिन आहे ना बेटा, क्रोमॅटिन म्हणजे काय? DNA. तो एका नेटवर्कच्या फॉर्ममध्ये. आता तो नेटवर्क हा आता कंडेन्स व्हायला लागतो. कंडेन्स होतो म्हणजे काय? तो असा 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 कंडेन्स व्हायला लागला, असा 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 कंडेन्स व्हायला लागला. आणि काय बनायला लागले? क्रोमोझोम्स बनायला लागले. येते लक्षामध्ये? प्रोफेजमध्ये काय काय चेंजेस झाले? न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर व्हायला लागली, न्यूक्लिओलस डिसॲपियर व्हायला लागला आणि हे जे क्रोमॅटिन आहे ते कंडेन्स व्हायला लागले. ठीक आहे. आणि सायटोप्लाझममध्ये जे सेंट्रिओल होते बेटा, सेंट्रिओल आठवा, सेंट्रोझोम असतं, त्याच्यामध्ये 2 सेंट्रिओल असतात. तर हा सेंट्रिओल ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, बरोबर. असे असा सेंट्रोझोम असा तुम्ही काढलं असेल, सेंट्रिओल्स एक असा एक असा. ठीक आहे. तर हा सेंट्रोझोम म्हणतो. तर हा डुप्लिकेट होतो. हा डुप्लिकेट झाला, 2 सेंट्रिओल मिळाले. तर आता हे जे 2 सेंट्रिओल इथं असं मिळाले तुम्हाला. ठीक आहे. 2 सेंट्रिओल. आता हे सेंट्रिओल हळूहळू लांब जायला लागतात. हे चेंजेस आहेत प्रोफेजचे. प्रोफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर व्हायला लागली, क्रोमॅटिन मटेरियल कंडेन्स व्हायला लागला, न्यूक्लिओलस डिसॲपियर झाला, सेंट्रिओल डुप्लिकेट झाला. ठीक आहे. मग जेव्हा प्रोफेज एंड होते ना, त्याच्या एंडिंगला हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन पूर्ण डिसॲपियर होते. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला कसं दिसेल बघा, तुम्हाला कसं दिसेल? आता हा पार्ट मी इथं रब करते. ओके. आता
इथं काय होणार आहे बघा, पुढची स्टेप ही होती तुमची प्रोफेज. ओके, प्रोफेज नंतर आता सेल येणार आहे मेटाफेजमध्ये. सेकंड स्टेज मेटाफेजमध्ये येताना हे जे तुमचे क्रोमोझोम असे कुठं पण जे होते ना बेटा, आता मेटाफेजमध्ये येईपर्यंत न्यूक्लिअर मेम्ब्रेन पूर्ण निघून गेली. त्याच्यामुळं पूर्ण सेलमध्ये तुम्हाला काय दिसायला लागले, फक्त क्रोमोझोम्स स्कॅटर्ड जे होते. आता ते क्रोमोझोम्स येतात त्याच्या सेंटरला, ते क्रोमोझोम्स येतात ह्या सेलच्या सेंटरला, ज्याला आपण काय म्हणतो, इक्वॅटोरियल प्लेट म्हणतो. इक्वॅटोरियल प्लेट तिथं आले, प्लेन म्हणा प्लेट म्हणा, इक्वॅटोरियल प्लेनला आले. तर असं जेव्हा क्रोमोझोम हे इक्वॅटोरियल प्लेटला अलाइन होतात, अरेंज झाले, तर ह्या फेजला आपण म्हणतो मेटाफेज. ओके, आणि तोपर्यंत हे जे सेंट्रिओल्स आहेत ना, हे पूर्णपणे इकडे गेलेले आहेत बेटा, इथं आलेत हे सेंट्रिओल, इथं आले. आणि ह्यांनी काय तयार केलेत, स्पिंडल फायबर्स तयार केलेत. आणि हे स्पिंडल फायबर ह्या सेंट्रोमियरला असे बाइंड होतात. तर तुम्हाला हे अशी दिसते मेटाफेज. ओके, मायक्रोट्युब्युलचे स्पिंडल फायबर असे बाइंड होतात. ओके, तर हे झालं. मेटाफेजमध्ये काय काय लिहिणार, क्रोमोझोम्स कम टू लाय ॲट इक्वेटर. आता बघा ही एक फेज अशी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला क्रोमोझोमचा स्ट्रक्चर क्लिअर दिसायला लागला. इथे एवढा दिसत नव्हता, इथे तर क्रोमोझोमच दिसत नव्हते, आता इथे क्लिअर दिसायला लागला. ओके, हे झालं मेटाफेज. आता मेटाफेज नंतर पुढं काय होणार आहे, पुढची फेज मी इथं दाखवते बेटा. आता हे जे क्रोमोझोम आहेत ना बेटा, आता ह्या क्रोमोझोम मधलं काय होतं तुम्हाला मी सांगते. हा काय आपला सेंट्रोमियर आहे, सेंट्रोमियर. तर हा सेंट्रोमियर असा स्प्लिट होतो, तुटतो, तो असा स्प्लिट झाला. ओके, हा स्प्लिट होतो कुठे, पुढच्या फेजमध्ये. पुढची फेज कुठली आहे आपली, ॲनाफेज. तर ॲनाफेजमध्ये काय झाला, सेंट्रोमियर स्प्लिट झाला. सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळं काय दिसणार तुम्हाला, हा असं दिसेल पहा, हे असं दिसेल. ओके, कारण हे इथं असे ओढले गेले, हे असे ओढले गेले. ओके, हा असा स्प्लिट झाला. हा स्प्लिट झाल्यामुळं ह्यांनी काय केलं, ह्या दोऱ्यानी त्याला ओढलं. याच्या लक्षामध्ये हे बघा, हा असा होता तर हा तुटला. हा तुटल्यामुळं असा होता हा पार्ट, हा असा होता, तर आता इथं दोरा होता. ह्या दोऱ्याने काय केलं, ह्याला ओढलं. ह्याला ओढल्यामुळं काय होणार, हा पार्ट मागे येणार आणि हा असा येणार. येते लक्षात, त्याच्यामुळे तुम्हाला असे दिसणार क्रोमोझोम. आता हे कोण होते बेटा, मगाशी स्ट्रक्चरमध्ये काय पाहिलं आपण, हा एक एक क्रोमॅटिड होता क्रोमोझोमचा. आठवा मगाशी काय पाहिलं आपण ह्या स्ट्रक्चरमध्ये, हा काय एक क्रोमॅटिड, हा काय एक क्रोमॅटिड. आता हा स्प्लिट झाला, हा स्प्लिट झाला, काय सेपरेट झाले, क्रोमॅटिड्स. हे कोण आहेत, क्रोमॅटिड्स सेपरेट झाले. मग इकडे एक क्रोमॅटिड गेला, इकडे एक क्रोमॅटिड. हे होतं ॲनाफेज, ॲना अवे. तर ॲनाफेजमध्ये कोण सेपरेट झाले, क्रोमॅटिड सेपरेट झाले. का सेपरेट झाले, सेंट्रोमियर स्प्लिट झाला. ओके, त्याच्यामुळं इथं काय होणार आहे तुम्हाला, असे हे जे आहेत ना, हे असे क्रोमॅटिड्स इकडं सुरुवातीला असे दिसतील आणि जसजशी ॲनाफेज, मग ह्याच्यामध्ये काय होतं, हे स्पिंडल फायबर असे कॉन्ट्रॅक्ट होतात. असे कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं हे क्रोमॅटिड्स इकडे ओढले जातात. आणि जेव्हा लेट ॲनाफेज होईल, जेव्हा लेट होईल त्याच्यामध्ये तुम्हाला कसं दिसेल बघा, लेटमध्ये आता हे क्रोमॅटिड्स इकडे आलेले असतील, इकडे आलेले असतील सगळे क्रोमॅटिड्स. ओके, हे असे क्रोमॅटिड्स आले, इकडं काही आले, इकडं गेले. ओके, इकडं काय झालं, इकडं गेले. ठीक आहे, आता इथं काय झालं, असे आले. ठीक आहे, हे असे आले. त्याच्यामुळं ह्याचा रिझल्ट काय झाला, हे लेट ॲनाफेज आहे बेटा. हे काय, लेट ॲनाफेज. तर लेट ॲनाफेजमध्ये तुम्हाला काय दिसायला लागले, क्रोमोझोम्स एंडला गेले, पोलला गेले. आणि मग इथं याला म्हणतो आपण ॲनाफेज. लेट ॲनाफेज, अर्लीमध्ये इथं सेपरेट होऊन इथं होते, लेटमध्ये ओढले गेले, लेट ॲनाफेज. आता क्रोमोझोम्स साईडला गेले. पुढची फेज येते टीलोफेज. टीलोफेजमध्ये काय होतं, ॲनाफेज नंतर टीलोफेजमध्ये जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी डिसॅपियर झाली होती ती परत तयार होते. जे जे चेंजेस प्रोफेजमध्ये झाले होते ना त्याचे उलट होतं.
न्यूक्लियर मेम्ब्रेन परत येते, न्यूक्लिओलस परत येतो. ओके, आणि हे जे क्रोमोझोम जे दिसत होते क्लिअरली, आता ते परत आधी कसे होते प्रोफेजमध्ये नेटवर्कच्या फॉर्ममध्ये होते, ते आता परत नेटवर्क बनवतात बेटा. आता ते परत नेटवर्क बनवतात. ओके, म्हणजे इथं काय झालं, डिकंडेन्सेशन झालं परत क्रोमोझोमचं, आणि परत काय बनला, क्रोमॅटिन बनला. ओके, हे कशात झालं, टीलोफेजमध्ये. ओके, टीलोफेजमध्ये तुम्हाला कंडिशन काय दिसते, एका सेलमध्ये हा एक न्यूक्लियस, हा एक न्यूक्लियस, सो सेल विथ 2 न्यूक्लियाय. आलं लक्षात. नंतर आता शेवटची, आता ह्याच्यानंतर काय होणार आहे बेटा, हा सेल आता डिव्हाइड करणार आहे. डिव्हाइड करताना जर तो ॲनिमल सेल असेल ना बेटा, तर काय होतं, इथून असं एक, इथं जे आहे इथून इथून एक कॉन्स्ट्रिक्शन तयार होतं बेटा. बघा असा सेल होता आपला, तर ह्या सेलमधून इथून असं एक कॉन्स्ट्रिक्शन तयार होतं. ओके, आणि हे वाढत वाढत जातं, हे असं वाढतं, असं वाढतं, असं वाढतं, असं वाढत वाढत जाऊन शेवटी हा असा सेल डिव्हाइड झाला. दॅट इज सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस कधी संपलं, 2 न्यूक्लियस डिव्हाइड झाला, कॅरिओकायनेसिस संपलं. सायटोकायनेसिसमध्ये काय, सायटोप्लाझम डिव्हाइड झाला. ॲनिमल सेलमध्ये कसा होतो तो, कॉन्स्ट्रिक्शन तयार होतं, आत वाढत वाढत जातं, एका सेलचे 2 सेल झाले. तो जर का प्लांट सेल जर असेल बेटा, तो जर का प्लांट सेल जर असेल, तर फरक काय बघा. प्लांट सेलमध्ये काय होतं माहिती, बघा ही टीलोफेज झालेली आहे, 2 न्यूक्लियाय तयार झालेत. प्लांट सेलमध्ये सेल वॉल आहे, रिजिड आहे, त्याच्यामुळं इथून नाही तयार होत, तर इथं मध्ये एक स्ट्रक्चर तयार होतं. ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो सेल प्लेट. सेल प्लेट. ओके, तर ही सेल प्लेट तयार होते, ही सेल प्लेट अशी वाढत जाते, अशी वाढत जाते, आणि काय होतं, हा सेल सायटोप्लाझम डिवाइड झाला, एका सेलचे 2 सेल झाले. ओके, तर प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये सायटोकायनेसिस असं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं होतं. ॲनिमल सेलमध्ये बाहेरून आत, प्लांट सेलमध्ये आतून बाहेर, हे स्ट्रक्चर काय, सेल प्लेट. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला काय दिसतं इथं बघा, ही मायटोसिसची तुम्हाला डायग्राम टेक्स्टबुकमध्ये दाखवलेली आहे. ठीक आहे, हे क्रोमोझोम्स बघा इथं हे अलाइन झाले मेटाफेजमध्ये, हे आता नंतर ही ॲनाफेज व्हायला लागली. नीट तुम्ही ऑब्झर्व करा टेक्स्टबुकमधली, हे क्रोमोझोम अर्ली ॲनाफेज आहे, नंतर हळूहळू पुढे गेले बघा, 2 न्यूक्लियाय आले, टीलोफेज, एका सेलमध्ये 2 न्यूक्लियाय, सायटोप्लाझम डिवाइड झाला, 2 सेल बनले, क्रोमोझोम नंबर तेवढाच राहिला, मायटोसिस झाली. ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला पुढची जी बघायची आहे दॅट इज मिओसिस. मिओसिस काय सांगितलं मी तुम्हाला, मिओसिस 2 फेजेसमध्ये होते, कुठला कुठला, मिओसिस 1, मिओसिस 2, M1 M2. आता M1 मध्ये सुद्धा परत काय होणार बेटा, M1 मध्ये सुद्धा कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस, कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. याच्यामध्ये सुद्धा कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. ओके, याच्यामध्ये सुद्धा कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. ठीक आहे, इथं आता कॅरिओकायनेसिसमध्ये कोणते कोणते येणार परत, प्रोफेज 1, आता याला म्हणणार प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1, टीलोफेज 1. तसं यातल्या कॅरिओकायनेसिसला प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2, टीलोफेज 2. ओके, आता ह्याची जी प्रोफेज आहे ना बेटा, ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड असते, कॉम्प्लेक्स असते. प्रोफेज 1 खूप कॉम्प्लेक्स आहे, लॉंग आहे, कॉम्प्लेक्स आहे, लॉंग आहे, आणि ह्याच्यामध्ये काय होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं, याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. ठीक आहे, आता क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणजे काय बघा, हा एक क्रोमोझोम आहे. ओके,
त्याचा पेअर मधला दुसरा क्रोमोझोम आहे त्याला म्हणतो आपण होमोलॉगस क्रोमोझोम. तर हे 2 क्रोमोझोम जे आहेत हे कुठले आहेत? होमोलॉगस आहेत. होमोलॉगस क्रोमोझोम. ठीक आहे. तर आता ह्या होमोलॉगस क्रोमोझोम्स मध्ये हा वाला बघा मी नंबरिंग करते. हा एक क्रोमॅटिड आहे. क्रोमॅटिड नंबर 1, क्रोमॅटिड नंबर 2, क्रोमॅटिड नंबर 3, क्रोमॅटिड नंबर 4. क्रोमॅटिड 1 आणि 2 हे एकाच क्रोमोझोमचे आहेत म्हणून त्यांना आपण म्हणतो सिस्टर. दोघी बहिणी आहेत एकाच क्रोमोझोमचे आहेत. हे कुठले क्रोमॅटिड? हे दोन्ही सिस्टर क्रोमॅटिड्स. सिस्टर क्रोमॅटिड्स. हे दोन्ही सिस्टर क्रोमॅटिड्स. 3 आणि 4 सिस्टर क्रोमॅटिड. पण 2 आणि 3 हे एकाच क्रोमोझोमचे आहेत का? नाही आहेत. त्याच्यामुळं हे 2 कोण झाले? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. हे कोण झाले? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. तर आता ह्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड मध्ये एक्सचेंज होतं जेनेटिक मटेरियल. कसं होतं? ह्याचा काही पार्ट ना बेटा बघा कसं एक्सचेंज होतो. ह्याचा हा जो आहे ना हा असा जातो. ओके. त्याच्यामुळं ह्याचा काही पार्ट ह्या क्रोमोझोमवर येतो, ह्या क्रोमोझोमचा काही पार्ट या क्रोमोझोमवर येतो. त्याला आपण म्हणतो क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर. मग जेनेटिक मटेरियल ह्याचा इकडे गेला याचा इकडे आला, क्रोमोझोममध्ये चेंज आला. त्याच्यामुळं क्रॉसिंग ओव्हरमुळं तुम्हाला काय मिळतात? चेंजेस मिळतात. आणि चेंजेस झालं म्हणजेच काल काय शिकलं? इव्होल्यूशन झालं. इव्होल्यूशन झालं. ठीक आहे. तर बघा मिओसिसमध्ये इव्होल्यूशन होतं. मायटोसिसमध्ये असं काही झालं होतं का बेटा? नव्हतं झालं. त्याच्यामुळे मायटोसिसमध्ये इव्होल्यूशन होतं नाही. मिओसिसमध्ये इव्होल्यूशन होतं ते पण प्रोफेज 1 मध्ये क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळं. ओके. नंतर एक काय फरक आहे बघा. नंतरचा फरक मी तुम्हाला सांगते की आता हे प्रोफेजमध्ये तर हे झालं बेटा. ठीक आहे. हे प्रोफेजमध्ये झालं. त्याच्यानंतर जी येते मेटाफेज. तर मेटाफेजमध्ये काय होतं? इथं क्रोमोझोम्स सेपरेट होतात. ह्याच्या मेटाफेजमध्ये काय होतं? असे क्रोमोझोम येतात आणि असे येतात. ओके. हा क्रोमोझोम इकडे जातो, हा इकडे जातो. मायटोसिसमध्ये काय होत होतं? एकाच क्रोमोझोमचा सेंट्रोमियर स्प्लिट होत होता. इथं सेंट्रोमियर स्प्लिट होत नाही. ओके. त्याच्यामुळं असे क्रोमोझोम पेअरमध्ये येतात. ठीक आहे. मायटोसिसमध्ये असं पेअरमध्ये येत नाहीत. ठीक आहे. तर ह्या पेअरमधला एक इकडे गेला एक इकडे गेला. त्याच्यामुळे जो पुढं प्रोसेस होऊन जे सेल तयार होईल त्याच्यामध्ये मला सांगा निम्मे क्रोमोझोम इकडे गेले निम्मे इकडे गेले. त्याच्यामुळे हे 2 सेल जे तयार होतील त्याच्यामध्ये इथं जर 46 क्रोमोझोम होते तर ह्या 2 मध्ये किती येतील? 23. येते लक्षात? अशा पद्धतीनं मिओसिसमध्ये काय होतं बेटा? क्रोमोझोमचा नंबर रिड्यूस होतो म्हणून त्याला आपण रिडक्शनल डिव्हिजन म्हणतो. ठीक आहे. ओके. तर दिस इज मिओसिस. आता तुम्हाला हेच टेक्स्टबुकमध्ये जी डायग्राम दाखवली आहे पहा बेटा. हे बघा मिओसिस. प्रोफेज 1 मध्ये 5 स्टेप्स असतात. तुम्हाला त्याची नावं नाही आहेत. फक्त काय लक्षात ठेवायचं? प्रोफेज 1 मध्ये 5 स्टेप्स येतात. ओके. प्रोफेज 1 मध्ये काय होतं बेटा? प्रोफेज 1 मध्ये 5 स्टेप्स येतात. ओके. 5 स्टेप्स येत आहेत. 1 2 3 4 5 डिटेल्स तुम्हाला नाही आहेत. नंतर ही मेटाफेज 1. परत मेटाफेजमध्ये काय? क्रोमोझोम इक्वेटरला येणार. ॲनाफेजमध्ये बघा क्रोमोझोम लांब चालले. टेलोफेजमध्ये बघा 2 न्यूक्लिया तयार झाले. मग आता ह्याच्यामध्ये काय झालं? मिओसिस 1 नंतर 2 सेल तयार झाले. आता मिओसिस 2 होणार म्हणजे परत डिवाइड होणार. मग मिओसिस 2 ही कोणासारखी आहे? मिओसिस 2 ही मायटोसिस सारखीच आहे. इट इज सिमिलर टू मायटोसिस. सिमिलर टू मायटोसिस. ओके. त्याच्यामुळे बघा कसं झालं? हा एक सेल होता. त्यांनी काय केलं बेटा? मिओसिस 1 केलं. मिओसिस 1 केल्यानंतर 2 सेल तयार झाले. क्रोमोझोमचा नंबर काय झाला? रिड्यूस झाला. 23 झाला. मिओसिस 1 झाली. आता हे दोन्ही सेल मिओसिस 2 करणार. मिओसिस 2 करणार. प्रत्येक सेलपासून परत 2 सेल. पण ही मिओसिस 2 कशी आहे? सिमिलर टू मायटोसिस आहे. त्याच्यामुळे इथं क्रोमोझोम नंबर आता परत रिड्यूस नाही होणार, तेवढाच राहणार. म्हणून तर ही काय आहे? इक्वेशनल डिव्हिजन आहे.
ही काय आहे, इक्वेशनल डिव्हिजन आहे मायटोसिस. आणि मिओसिस 2 इक्वेशनल आहे, मिओसिस 1 रिडक्शनल आहे. पण आपण ओव्हरऑल काय म्हणतो, मिओसिस इज रिडक्शनल, मायटोसिस इज इक्वेशनल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे मिओसिस होतं. आता हे तुम्हाला जे शेवटी दाखवलं ना बेटा, जर तुम्हाला लॅबमध्ये जर क्रोमोझोम्स बघायचे, मायटोसिसचा जर स्टडी करायचं आहे, तर त्याच्यासाठी काय केलं जातं पहा, आपला जो ऑनियन आहे ना, ऑनियन कांदा काय केला जातो, आता हा समजा असा हा कांदा आहे, तर तो ठेवला जातो एका कोनिकल फ्लास्कमध्ये. हा तुमचा कोनिकल फ्लास्क आहे. कोनिकल फ्लास्क म्हणजे तुम्ही वॉटर भरलं आहे, तर इथं त्याचे रूट्स ग्रो होतात. ओके. हे रूट्स ग्रो झाले, हे कधी 3-4 दिवसांनी त्याच्यात कांद्याला रूट्स येतात. तर हे रूट्स कांदा काढला जातो, त्याचे रूट्स कट करतात आणि ह्या रूट्सचा जो टिपचा पार्ट असेल बघा, हा असा ऑनियन आहे तुमचा, या ऑनियनला असे रूट्स आलेले आहेत. तर ह्या रूट्सचा हा वाला पार्ट जो आहे, हा टिप पार्ट, हा कट केला जातो. हा कट करतात. ओके. त्याच्यावरती तुम्हाला एक स्टेन टाकतात, आयोडीन टाकतात आणि आयोडीन टाकल्यानंतर फोर्सेपनी त्याला थोडंसं दाबलं की ह्याच्यातले सेल्स तुम्हाला सेपरेट होतात. ह्याला दाबलं की सेपरेट होतात. हे सेपरेट झालेले सेल्स जे तुम्हाला असे दिसतात मायक्रोस्कोप खाली. बघा इथं प्रोफेज आहे, बघा क्रोमॅटिन आहे, नंतर बघा न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर व्हायला लागली, क्रोमोझोम कंडेन्स व्हायला लागले. ही मेटाफेज आहे, क्रोमोझोम सगळे आले इक्वेटोरियल प्लेनला. ही ॲनाफेज आहे, क्रोमोझोम लांब जायला लागले. ही टिलोफेज आहे, 2 न्यूक्लिआय तयार झाले. तर ॲक्च्युअल मायक्रोस्कोपमध्ये तुम्हाला असं दिसतं. ठीक आहे. तर इथं सेल डिव्हिजनचा पार्ट कंप्लीट झालेला आहे. आपला एक जो पार्ट राहिला आहे बेटा, तो काय आहे की व्हिटॅमिन्स. ओके. व्हिटॅमिन्सबद्दल आपलं पाहायचं राहिलं आहे. तर व्हिटॅमिन्स जे आहेत, कारण त्याच्यावरती 2-3 वेळा क्वेश्चन्स आलेला आहे. न्यूट्रिएंट्समधलं आपलं व्हिटॅमिन्स, फायबर आणि वॉटरबद्दल पाहायचं राहिलं. व्हिटॅमिन्स आपण 2 वेनी क्लासिफाय करतो. एक करतो आपण फॅट सोल्युबल आणि दुसरं करतो आपण वॉटर सोल्युबल. एक फॅट सोल्युबल, दुसरं वॉटर सोल्युबल. फॅट सोल्युबलमध्ये ADEK, लक्षात ठेवा, ADEK, ॲडेक. मी कसं लक्षात ठेवते माहिती का, एदेक फॅट म्हणजे ADEK कसे आहेत, फॅट सोल्युबल आहेत. आणि आपल्याला ब्लडमध्ये माहिती आहे WBCs असतात, त्याच्यावरून वॉटर सोल्युबलला मी कसं लक्षात ठेवते, WBC. W फॉर वॉटर, B व्हिटॅमिन, C व्हिटॅमिन, हे काय आहेत, वॉटर सोल्युबल आहेत. तर असे आपले व्हिटॅमिन आपण 2 क्लासमध्ये क्लासिफाय करतो. व्हिटॅमिन्स हे कशासाठी लागतात, बाकीचे प्रोसेसेस नीट करण्यासाठी व्हिटॅमिन्स लागतात. आता व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स जे म्हणतो, त्यातला एक व्हिटॅमिन B2 आणि B3 बद्दल तुम्हाला दिलेलं आहे बेटा. तर हे कुठं लागतात म्हणून दिलं आहे, जे आपण FADH2 आणि NADH2 जे तयार बघितलेले होते क्रेब सायकलमध्ये, ते तयार करण्यासाठी हे 2 व्हिटॅमिन लागतात. मी फक्त आता कुठला पार्ट सांगणार नाही आहे तुम्हाला, ह्या व्हिटॅमिन B2चं नाव, B3चं नाव. ओके. कशासाठी लागतात, एक लागतो NADH तयार करायला, एक लागतो FADH तयार करायला, तेवढं तुम्ही बघायचं आहे. ओके. तर हे झालं व्हिटॅमिन्सबद्दल. ओके. नंतर आपल्याला न्यूट्रिएंटमध्ये महत्त्वाचं आहे वॉटर. तर वॉटरबद्दल काय लक्षात ठेवणार, वॉटर ॲक्ट्स ॲज युनिव्हर्सल सॉल्वंट, म्हणजे सगळ्या रिॲक्शन होण्यासाठी वॉटर लागतो. ओके. त्यातलं काय दिलेलं आहे तुम्हाला, पूर्ण सेलमध्ये पर्सेंटेज किती असू शकतो तुम्हाला दिलेलं आहे, सेलमध्ये तुमचा असू शकतो 65 to 70% असू शकतो. ब्लडमधल्या प्लाझ्मामध्ये तो 90% सुद्धा आहे बेटा, तो 90% आहे. बॉडीमध्ये, सॉरी हे दिले तुम्हाला बॉडीमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये एवढा असू शकतो. सेलमध्ये तुम्हाला आहे 70% ऑफ वॉटर आहे. वॉटरशिवाय जगणंच मुश्किल, कारण जर सेलमध्ये 70% वॉटर लागते, वॉटर नसेल तर सेल काम करेल का, सेल काम नाही केला बॉडी काम करेल का. ओके. तर हे झालं वॉटरबद्दल. आणि अगदी लास्टचा जो पार्ट आहे दॅट इज अबाउट फायबर्स. तर फायबर्स का महत्त्वाचे असतात, तर आपल्याला ते आपलं जे अनडायजेस्टेड जे फूड आहे त्याला रिमूव्ह करण्यासाठी फायबर्स गरजेचे असतात. ठीक आहे. तर इथं आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आता इथं आपण काही PYQs पाहूयात. बघा 2024ला काय क्वेश्चन आला आहे, पहिला क्वेश्चन जो आपण डिस्कस केला आहे, काय, वी फील टायर्ड आफ्टर एक्सरसाइज.
का टायर्ड फील करतो? आठवत आहे का? बघा काय बघितलं होतं आपण, जेव्हा आपण एक्सरसाइज करतो त्यावेळेला आपण भरपूर ऑक्सिजन यूज केला, कारण आपल्याला एनर्जी जास्त लागत होती. जेवढा ग्लुकोज होता त्याचं ऑक्सिडेशन केलं, ATPs मिळवले, पण आता ऑक्सिजन कमी पडायला लागला, अनएरोबिक रेस्पिरेशन झालं आणि काय तयार झाला? लॅक्टिक ॲसिड. आणि लॅक्टिक ॲसिड जेव्हा होतं तेव्हा तेवढी एनर्जी मिळत नाही अँड वी फील टायर्ड. ओके. नंतर बघा व्हॉट आर विटॅमिन्स. एक न्यूट्रिएंट आहे जे कमी क्वांटिटीमध्ये लागतात. वन ऑफ द न्यूट्रिएंट विच आर निडेड इन मायन्यूट अमाऊंट. हेट्रोजिनस कंपाऊंड्स आहेत. क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू सोल्युबिलिटी. आत्ताच पाहिलं वॉटर सोल्युबल, फॅट सोल्युबल. त्यातलं एक्झाम्पल, गिव वन एक्झाम्पल ऑफ इच. वॉटर सोल्युबल WBC, वॉटर सोल्युबल विटॅमिन B and C. फॅट सोल्युबल एडेक फॅट, ADEK. ओके. नंतर बघा 2023चा प्रश्न काय आलाय? हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. कधी पाहिलं? काय पाहिलं बेटा? ह्याचे 2 एक्झाम्पल पाहिले आपण. आत्ताचंच एक्झाम्पल आपल्या मसल्समध्ये जेव्हा आपण विगरस एक्सरसाइज करतो त्यावेळेला अनएरोबिक रेस्पिरेशन होतं, लॅक्टिक ॲसिड तयार होतं. दुसरं एक्झाम्पल सीड जर्मिनेशन. आठवा. जमिनीवर जर पाणी असेल तर त्या सीडला सफिशियंट ऑक्सिजन नाही मिळत. दॅट टाइम इट अंडरगोज अनएरोबिक रेस्पिरेशन. नंतर टेबल कंप्लीट करायला लावलंय. बघा हा कुठं पाहिला होता? अमिनो ॲसिडचा यूज. बघा काय दिलंय? मेलॅनिन आणि केरॅटिन कुठं तयार होतं? आठवा. स्किनमध्ये. पॅनक्रियाजमध्ये अमिनो ॲसिड पासून काय तयार केलं होतं आपण? इन्सुलिन. अजून काय तयार केला होता? ट्रिप्सिन. बघा क्वेश्चन कसे येतात. सुटले क्वेश्चन. नंतर हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज कुठं तयार झाले होते बेटा? ब्लडमध्ये. ओके. आता अमिनो ॲसिडचं विचारलंय, मे बी लिपिडचं विचारतील. येते लक्षामध्ये? आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजलेला असेल. थोडा स्पीड जास्त वाटत असेल तर तुम्ही कोपअप करा बेटा, कारण हे रिव्हिजन लेक्चर्स आहेत आपले. शेवटची आपली तयारी चाललेली आहे. आपण पहिल्यांदा शिकत नाही आहेत हे चॅप्टर्स. ओके. तर हे रिव्हिजन लेक्चर्स आहेत. होप सो. तर इथं आपला सेकंड चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू.